मला लहानाचं मोठं होताना माझ्या आईने पाहिलंच नाही. सिंधुताईंचं एक वाक्य होतं की देवा आम्हाला हसायला शिकव, परंतु आम्ही कधी रडलो होतो याचा विसर पडू नकोस. हे कसले भोग विधात्या तू लिहिले भाळावरती, तो चंद्र उशाला असतो आणि वनवाला राहते. अरे मी तिला रात्र रात्र जागलेली बघितली. एखाद्या मुलाला जर खोकला असेल ना, ती बाम लावून बसायची अशी, पाठीला बाम लाव, छातीला बाम, आणि ती म्हणायची की मी परत इथंच येणार आहे, मरून मी परत इथंच येणार आहे. तेव्हा ही बिल्डिंग अशीच असली पाहिजे की आता माईंच्या संस्थेमध्ये 3 वर्ष तरी किमान लग्नासाठी मुली नाही. 9 मुली लग्नाच्या होत्या. 550 पेक्षा जास्त अर्ज होते. कसा होता त्यांचा स्वभाव? नमस्कार मंडळी, मॅड स्पिरिट टॉक्सच्या आपल्या नव्या पॉडकास्टमध्ये तुम्हा सगळ्यांचं खूप खूप स्वागत. मंडळी, आपण लहानपणापासून ऐकत आलेलो असतो की स्वामी तिन्ही जगाचा आई विना भिकारी किंवा मातृत्व हा जो शब्द आहे तो आपल्या ऐकण्या बोलण्यात नेहमी आलेला असतो. पण मातृत्व म्हणजे काय हे अनुभवाशिवाय आपल्याला कळत नाही. आणि 1-2 लेकरांची आई झाल्यानंतर त्या मातेला कळतं की मातृत्व म्हणजे काय आहे. पण समाजातल्या 1,500 पेक्षा जास्त मुलांची आई होणं काय असतं हे फक्त सिंधुताई सपकाळ यांना समजू शकतं. त्यांच्या वाट्याला जे आलं त्यातून त्या फिनिक्स पक्षाप्रमाणे उभारून वरती आल्या, बाहेर आल्या, आणि त्यांच्यानंतर त्यांच्याकडूनच आलेला ममतेचा वसा पुढच्या पिढीने हा सक्षमपणे सांभाळलेला आहे. आज त्या मुलांची आई म्हणून काम बघतायत अशा ममता सिंधुताई सपकाळ आपल्या पॉडकास्टमध्ये आलेल्या आहेत. त्यांच्यासोबत आपण गप्पा मारणार आहोत. ममताताई, तुमचं पॉडकास्टमध्ये खूप खूप स्वागत. थँक्यू. ममताताई, मला पहिल्यांदा प्रश्नाची सुरुवात करायची, ती म्हणजे सिंधुताई सपकाळांनी खूप मोठं काम केलं. त्यांना वेगवेगळ्या देशांनी, वेगवेगळ्या संस्थांनी, अगदी आपल्या म्हणजे सरकारने सुद्धा त्यांना गौरवाने गौरवलं. गौरवाचा भाग आहेत त्या आपल्या देशाच्या. आणि इतक्या सगळ्या संस्था स्थापन केलेल्या असताना तुम्ही आणि सिंधुताई सपकाळ यांच्यामध्ये फिजिकली डिस्टन्स होतं. अशा वेळी तुमच्या डोक्यात काय विचार आला की नाही, जे सिंधुताईंनी काम केलंय त्याच कामामध्ये मला सुद्धा सहभागी व्हायचंय, हे तुम्हाला का वाटलं? मुळात मी सांगू का, माझा पिंड हा सायन्स आणि कॉमर्स वगैरे इकडे जाणारा नाहीच आहे. म्हणजे मी जे काही शिक्षण घेतलं, माझं मानसशास्त्रामध्ये ग्रॅज्युएशन झालं, नंतर मी MSW केलं, मास्टर ऑफ सोशल वर्क. मला माहिती होतं की मी आर्ट्सच्या कलाने जाणारी मुलगी आहे. सायन्स हा माझा पिंड नाही, कॉमर्स हा माझा पिंड नाही. पण त्यातल्या त्यात आईच्या कार्याशी रिलेटेड असणारं मी काही करू शकेन का, हा विचार माझ्या मनात आला होता पहिल्यापासून. कारण माझं ग्रॅज्युएशन कम्प्लीट होईपर्यंत आई मला काहीच बोलली नव्हती. आईला मुळात मी कशी शिकले हेच माहिती नाहीये. मला लहानाचं मोठं होताना माझ्या आईने पाहिलंच नाही. तिने पाहिलं ते मला डायरेक्ट दिवाळीची सुट्टी नाही तर उन्हाळ्याची सुट्टी, किंवा अधूनमधून एखादी चक्कर जेव्हा तिने मारली होती. पण मी मोठी झाले म्हणजे नेमकं माझ्यात काय बदललं, माझ्यात काय सवयी आल्यात, माझ्या कुठल्या सवयी गेल्यात, हे तिला काही माहित नाही. आणि जेव्हा जेव्हा मी तिला इतरांसोबत पाहिलं ज्यांच्यासाठी ती काम करत होती, म्हणजे तेव्हा आईचं काम अमरावती जिल्ह्यामध्ये सुरू होतं, चिखलदऱ्याला. आणि ज्या पद्धतीने तिथली लोक ज्यांच्यासाठी ती काम करते ते तिच्याशी वागायचे, म्हणजे ती त्यांची कृतज्ञता व्यक्त करायची जी पद्धत होती ना, ते फार आवडायचं मला. म्हणजे तिची अलाबला घेणं, तिचा घाम पुसणं, बायांनी जे करणं, किंवा माणसांनी काहीतरी धान्य आणून टाकणं. आईकडे काही नव्हतं बरं का. घरही एकाने दिलं होतं, त्याचं पडकं जे घर होतं तेही एकाने दिलं होतं की शहापूरला माई तुम्ही या घरामध्ये राहा. आईला स्वतःचं काहीही नव्हतं. आणि त्याच घरात मी सुट्टीला जायची. दिवाळीची सुट्टी, उन्हाळ्याची सुट्टी, हे 2 कालावधी. आणि त्याही कालावधी मला ती सलग महिनाभर किंवा सलग 15 दिवस किंवा सलग 2.5 महिने नाही मिळाली. त्याही दरम्यान ती कुठे ना कुठे भटकंतीवर असायची. पण तिला मिळणारी ट्रीटमेंट, तिची इमेज जी मला तिच्या अपरोक्ष कळायची, लोकांमध्ये तिच्याबद्दल जे बोललं जायचं ना, त्यामुळे कुठेतरी याच्याशी रिलेट होणारच शिक्षण मी पुढे घेणार आहे. आणि 1-2 वेळा ती बोलली की मी मराठी 4थी हाफ टाइम पास आहे, पण मला हे जे काम मी करते ह्याचं टेक्निकल नॉलेज असलेलं आणि ते नियमात कसं करायचं, मग ते फायलिंग कसं करायचं, हे तिला कधी नाही आलं. आणि तो तिचा पिंडही नव्हता, किंवा तिने ते करूही नाही आम्ही असताना. पण मला कुठेतरी सपोर्ट सिस्टीमला म्हणून यायचं होतं आणि मी MSW करायचं ठरवलं. पण अशा वेळेला मी आवर्जून सांगते की माझं सगळं शालेय शिक्षण श्रीमंत दगडूशेठ हलवाई ट्रस्टने केलं. मी सेवा सदनला होते. आणि माझं जे कॉलेजचं शिक्षण आहे पोस्ट ग्रॅज्युएशन, ते पतंगराव कदम प्रतिष्ठानने केलं. ती लोक जर, त्या संस्था किंवा ती प्रतिष्ठानं, ती लोक जर
नसती त्या वेळेला तर मला नसतं शिकता आलं. त्यांनी त्यावेळी आपलंसं केलं. येस येस येस, त्यांच्यामुळे मी शिकू शकले. आता यातून 3 प्रश्न मला मिळाले. डोक्यात आले की मिळाले. पहिला प्रश्न हा की म्हणजे आता असं वाटतं का की मानसशास्त्र जे केलं हा. ते कुठेतरी डेस्टिनी होती आपली, की मुलांसोबत काम करायचे तर आपल्याला कुठेतरी सायकोलॉजीचा थोडासा अभ्यास असेल तर मला त्यांच्यासोबत काम करताना समरस होणं सोपं जाईल असं वाटतं आता? माझा ह्या गोष्टीवर प्रचंड विश्वास आहे की कुठलीही गोष्ट ही विनाकारण होतच नाही. ओके. म्हणजे मला आईजवळ इथून सुरुवात जर केली, म्हणजे मला जर आईजवळ राहता नाही आलं हम्म, हम्म, हम्म. लहानपणी, म्हणजे जेव्हा आई लेकराला छातीशी कवटाळते त्या वयापासून, तर मी 12 वर्ष आईपासून लांब नसते राहिले. मी आईजवळ असण्याचा हट्ट नसता म्हणजे केला असता जर मी राहिली असते तशी तर. बरोबर. त्यामुळे ही स्क्रिप्ट होती, ही आम्हा मायलेकींची स्क्रिप्ट होती की ती आई म्हणून माझ्या बाबतीत तिचं तेवढं योगदान जे होतं ते, आणि मी कसं वागावं किंवा एक लेक म्हणून मी कसं असावं, ती माझी स्क्रिप्ट होती भगवंताने लिहिलेली ज्या पद्धतीने. कारण मला हा प्रश्न खूप वेळा विचारला जातो की मुलांबद्दल सगळ्यांसोबत माई होत्या आणि तुम्ही माईसोबत नव्हता. मी म्हणते नाही, ती आमच्या दोघी मायलेकींची स्क्रिप्ट होती आणि त्या काळात मी नाही रे तो हट्ट केला कधी की मला आईजवळ राहायचंय किंवा मी आईजवळ का नाही राहू शकत. हे जे काही त्या दरम्यान चालायचं ते मी नाही ते हट्ट काळ केला. नावाचा जो दिग्दर्शक होता त्याने Yes. दोघींचे रोल बरोबर वठवून दोघींचे रोल घेतले. बरोबर आणि विनाकारण काहीच होत नाही. मानसशास्त्राचं जे तू म्हणालास ना, मला मुळात काही मी फ्रॉइडची संकल्पना घेऊन नाही बसले की मानवी वर्तनाचा अभ्यास म्हणजे मानसशास्त्र, जे सगळ्यात पहिले आम्हाला शिकवलं गेलं. पण मानसशास्त्र हे सपोर्ट करतं तुम्हाला. तुम्ही एका वेगळ्या अँगलने, म्हणजे त्रिकोणाचा चौथा कोण तुम्ही शोधायला लागता. दिसताना ढोबळ मानाने ते 3 कोण दिसतात, पण तुम्ही चौथा कोण याला कुठे आहे का ते बघायला लागतं आणि कुठे ना कुठे ते तुमच्या अभ्यासातून येतं, नाही असं नाही. आणि MSWनी म्हणजे केस वर्क, फील्ड वर्क, ग्रुप वर्क हे जे आमच्या MSWचे भाग होते, तर ते सुद्धा मला सपोर्टिव्ह आहे तिथे काम करताना, स्पेशली मुलांसोबत. मला हाच प्रश्न आता ह्याच्या पुढे थोडासा लिंक करायचा आहे की तुम्ही म्हणालात बरेच जण विचारतात की तुम्ही लहानपणापासून Yes. सिंधुताईंसोबत नव्हता तर त्याचा परिणाम झाला का किंवा काय, पण हे तुमच्या स्क्रिप्ट मध्ये लिहिलेलं होतं. लिहिलेलं होतं. मग सिंधुताईंसोबत नसणं हे तुमच्या स्क्रिप्ट मध्ये लिहिलेलं होतं, पण त्यातून असं श्रीमंत दगडूशेठ यांच्यासोबत ज्यावेळी तुम्ही होता किंवा सेवा सदन सोबत सेवा तुम्ही सदनला होता, होते. हो. मग त्यातून अशा काही गोष्टी शिकल्यात की ज्याच्यामुळं तुम्हाला आत्ता फायदा होतोय की अरे मी तिथं होते ना, मी तिथं या गोष्टी शिकल्या आणि त्यामुळं मला आता ही जी माझी मुलं आहेत ना त्यांच्यासोबत राहणं सोपं होतंय, मला त्यांना समजून घेणं सोपं जातंय आणि मला त्यांच्यासाठी प्रयत्न आणखीन जास्त करणं, जिथं बाकीचे 100 पर्यंत करतायत तिथं मला 110 पर्यंत जाणं त्यामुळे शक्य होतंय, असं काही जाणवतं का? अगदी काल घडलेला किस्सा आहे, म्हणजे मी नाव घेणार नाही, काही नाही. एक असतं की जेव्हा तुम्ही स्वतः त्या परिस्थितीमधून जाता ना, तेव्हा तुम्ही जास्त लवकर रिलेट करता. बरोबर आणि बरोबर. हे सगळ्यांना लागू आहे, म्हणजे माझ्या आईला लागू आहे, मला लागू आहे. मी ह्या वर्षी जास्तीत जास्त वेळ ज्या मुलांना आई वडील नाहीत हम्म, पण इतर नातेवाईक आहेत, हम्म, मामा आहे, काका आहे, आजी आहे, तुम्ही त्यांच्यासोबत राहा म्हणून सांगितलं. महिनाभर राहा. बाकी आम्ही काही तुम्हाला टेन्शन देणार नाही, पण महिनाभर हे लेकरू तुमच्याकडे ठेव असं सांगितलं हम्म. होतं. काल ते लेकरू जाऊन 8 ते 10 दिवस आले होते, परवा दिवशी. आणि ते परवा दिवशी रात्री आलं परत, म्हणजे आणून सोडलं त्या नातेवाईकांनी जे होते ते. काल त्या मुलाशी मी बोलत होते की तू का आलास, छोटा मुलगा आहे 4थी-5वीचा, का आलास तू? तो म्हटला नाही, घरात मामी आहे आणि मामीची मुलगी आहे आणि तिचं बाळ आहे आणि दुसरी मामीची मुलगी आहे आणि मी आलो. ठीक आहे. म्हटलं घर किती खोल्यांचं आहे रे? एकच खोलीचं आहे. म्हटलं ठीक आहे. मग मी आपल्या अधीक्षकाशी बोलले, म्हटलं याचा काय प्रॉब्लेम आहे, का आणून सोडलं याला? हम्म. तर म्हणे ताई तो ऐकत नाही, असं सांगितलं नातेवाईकांनी की तो ऐकत नाही आणि तो सारखा बाहेर जातो. म्हटलं हे काही कारण असू शकत नाही की तो ऐकत नाही आणि सारखा बाहेर जातो म्हणून परत संस्थेत आणून सोडलं की परत वर्षभर ते लेकरू तुम्हाला भेटणार नाही किंवा तुमच्या घरी येणार नाहीये. मग जेव्हा जास्त त्याच्याशी बोलत गेले ना, तेव्हा कुठेतरी असं वाटलं की ते त्याची कुचंबना झाली ह्या 10 दिवसात आणि प्रचंड दुखावलं गेलं ते लेकरू. अपमानित झालंय कदाचित, कारण त्याला काही बोललं तरी त्याचे डोळे भरतायत. लेकरू खूप गोड आहे, प्रचंड गोड आहे. मी 3रीला होते
मला वाटतं ज्या ठिकाणी मी होते, खरं तर असे किस्से मी बोलू नये, पण मी जिथे कुठे होते, ज्या फॅमिलीजमध्ये होते, ज्या कुटुंबांमध्ये होते, तिथे कुठे ना कुठे माझ्यासोबत हे घडले. कारण मी माझ्या आईसोबत नव्हते. मला आईसोबत राहताच आलं नाही. माझी पहिली फैजपूरला, पहिली अमरावतीला, दुसरी फैजपूरला, तिसरी अकोला जिल्ह्यामध्ये, चौथी अजून फैजपूरला, 5वी 6वी पासून पुण्यात. असं कुठे जिथे आणि टाकलं तिथं मी राहिले. पण एखाद्या कुटुंबात राहिल्यानंतर त्या कुटुंबामध्ये तुम्हाला जी वागणूक मिळते ना, ती तुमच्या मनावर खूप मोठा परिणाम करते. चांगलं असेल तर तो चांगला परिणाम होतो बरोबर आणि बरोबर. चुकीचं असेल तर तो चुकीचा परिणाम होतो. आता अजून 2 दिवस लागतील आम्हाला त्या मुलाला नॉर्मल आणायला. पण अ, मागच्या वर्षीचं त्या मुलाचं जे मी नोट केलं ना, तर अस्वच्छ राहणं आणि जे सांगितलं ते न करणं, म्हणजे हा असा का वागतोय? असे प्रश्न जे पडतात ना, ते त्याची उत्तरं मला आता मिळतात, की त्याला अटेन्शन हवंय. त्याला हवंय की कुणीतरी विचारावं, की हा डाग पडलेला टी-शर्ट तू का घातला? मग तो हम्म, बदलून येईल. हम्म, हम्म. त्याला हवंय की त्याला रोज विचारावं कुणीतरी, की तू ब्रश केलास का? मग तो रोज ब्रश करेल. हे मानसशास्त्र आहे. आणि हे आजकाल म्हणजे बहुतांश घरात सुद्धा हेच चित्र आहे की अक्षरशः मुलांना हवंय कोणतरी विचारणार, तू येस, जेवलास का, तू जेवलीस का, अटेन्शन हवंय अटेन्शन हवंय. मुलांना. आणि ते अगदी कालचा किस्सा आहे हा, म्हणून मी तो सांगितला, की खूप रिलेट करतात ह्या गोष्टी. म्हणजे माझ्या पोटात बडबडून येतं जेव्हा मी मी रिलेट करते त्या प्रसंगाशी. आणि मग मला असं वाटतं, की समोरच्याच्या पायातली चप्पल तुम्ही घातल्याशिवाय तुम्हाला ती कुठे चावतीये ना ते कळत नाही. खरं खरं. आणि तुमच्या अनुभवातनं जर तसे प्रसंग तुमच्या पाठीशी असतील किंवा तुमच्या जमेच्या ठिकाणी असतील, तर तुम्ही पटकन समजून घेऊ शकता की तो विषय काय आहे. कुठेतरी मी पण ह्या गोष्टीवर बिलीव्ह करायला लागलोय की पडलेल्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर त्यावेळी नाही मिळत. नाही मिळत. थोडा वेळ जाऊ देत आणि त्या प्रश्नाचं उत्तर अशा वेळी मिळतं की आपण विचार केलेला नसतो की असं काहीतरी घडेल आणि तिथं उत्तर मिळेल म्हणून. पण वेळ जाऊन देणं महत्वाचं असतं. काळ काळ. काळ महत्वाचा. या काळावरूनच माझा एक प्रश्न आहे की इथं आपण जिथं बसलोय त्याच्या दरवाजाच्या वरती एक वाक्य लिहिलंय की पुढे जा पण मागं वळून पहा. काय म्हणायचंय नक्की? हे माझी आई म्हणायची. ती म्हणजे तिच्याविषयी कायम मी हे सांगते, की तिची सगळी समाजसेवा, तिने जे कार्य केलं तिच्या आयुष्यामध्ये, हे तिच्या स्वतःच्या जगण्याच्या उणिवेतून आलेलं आहे. हम्म, हम्म. तिला जे जे मिळालं नाही ते ती देतात. बरोबर. शिकता नाही आलं, तिच्या मुलांनी PhD केली. तिच्या वेळेस कुणीही नव्हतं तिच्यासाठी उभं राहणारे, ती हजारोंची माय झाली. म्हणजे कुठलीही गोष्ट जेव्हा नाही मिळत, नाही करता येत, ती उणीव मला भरून काढता आली पाहिजे, या विचारातून तिची संपूर्ण समाजसेवा आहे. बरोबर बरोबर. आणि जेव्हा तुम्ही पुढे जाता, जर तुम्हाला तुमच्या भूतकाळाचा विसर पडला तर तुमचा भविष्यकाळ धोक्यात आहे. मग ते सिंधुताईंचं एक वाक्य होतं की देवा आम्हाला हसायला शिकव परंतु आम्ही कधी रडलो होतो याचा विसर पडू दे. अश्रू, स्वतःचे अश्रू कधीही विसरायचे नाही. मग मी तेच सांगतेय ना, की मला जेव्हा माझ्या लहानपणीचा प्रसंग आठवतोय तेव्हाच तर मी रिलेट करू शकते. बरोबर आहे, मी जर ते बरोबर. लक्षातच नसतं ठेवलं तर मला कसं ह्या पोराची ती सल कशी कळली असते, त्याला काहीतरी हवंय. हे कसं, त्याची गरज काय आहे ती मला कशी कळली असते. बरोबर बरोबर. ते असतं. पण ममता, तुमचं आणि सिंधुताईंचं नातं कसं होतं? अरे खूप छान. ते फोटो मधून कळतं Yes, yes, की yes, माझी ते नातं मम्मा, कसं होतं. माझी पण मम्मा, तुम्ही माझं काय लेकरू होतं सांगाल? ते, माझी बाई होती ती, माझी पोरगी. आई गेली ना तेव्हा माझं रडणंच थांबत नव्हतं. माधवा, म्हणजे जानेवारी गेला, फेब्रुवारी गेला, मार्च गेला, एप्रिल गेला, ते वाढत चालले. हम्म, हम्म. कामं होत होती, काम करत होते, सगळं होत होतं. का हे का म्हणजे हे प्रत्येकाच्या बाबतीत घडणार आहे, घडलेलं आहे, हे मला इतकं त्रास का देते. अशा एका मैत्रिणीने मला सांगितलं की एकाच वेळी तुझी आई पण गेलीये आणि तुझं लेकरू पण गेलं, तुझा शोक त्यासाठी. आणि तिच्या शेवटच्या दिवसांमध्ये किंवा शेवटच्या वर्षांमध्ये ती खरंच माझं बाळ होतं. ती म्हणजे तिला इंजेक्शन द्यायचं असेल तरी डॉक्टर म्हणायचे ममताताई आहेत का, म्हणजे मग आम्ही ते बदलतो, इंजेक्शन किंवा सलाईन किंवा हात बदलणं, गोळी वाढवणं एखादी, की काल तर ही पांढरी गोळी नव्हती मग ही कुठून आली. होय.
इतका तिचा दबदबा होता. पण मग मी असं थांबा ममता ताईंना येऊ द्या मग ते होईल. खडसावायच्या त्या अरे बापरे, कुणाला सोडायची नाही तुम्हाला ती. अरे मी तर कडाकडा मार खाल्लाय तिचा. कसा होता त्यांचा स्वभाव? म्हणजे आता जी अं, मुलं मोठी झाली त्यांनी सिंधुताई सपकाळांना जे बघितलंय त्यांनी काय बघितलंय? आई शिस्तप्रिय होती. आई स्वभावाने कडक होती. अं, आई तिला उद्धटपणा, उर्मटपणा, उलटं बोलणं, बेशिस्त असणं हे कधीही रुचलं नाही. म्हणजे हे मी फक्त तुला व्याख्येत सांगते. पण गदिमाचं एक आहे बघ, की अरे कुंभारासारखा गुरु नाही रे जगात. वरी घाली तो धपाटा, आता आधाराचा हात. तो आधाराचा जो हात होता ना तिचा, ती कमाल होती. ते आपल्याला नाही जमत. आपण वरून थोपटणारेच कुंभार होऊ, पण तिचा जो अलगदपणा असायचा ना, म्हणजे ओरड ओरड ओरडायची, हम्म. पण नंतर ती जी जवळ घेऊन समजवायची ना, ते बॅलन्स्ड असायचं. त्या काळात म्हणजे तुला मी सांगते, ही गोष्ट असेल 97-98ची, जी लहान मुलं संस्थेमध्ये आली म्हणजे 2 वर्षाची, हम्म, हम्म. 3 वर्षाची, ती लेकरं संस्थेत आली ना, की सगळ्यात पहिलं ती त्यांना आंघोळ घालायची. सगळ्यात पहिलं काम. काढा रे पाणी म्हणायची, ह्यांना आधी आंघोळ घालते. आणि ती आंघोळ घालून त्यांना मांडी घालून बसून कसा 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 साबण लाव, तेल लाव, आणि ते लेकरू जीवाच्या आकांताने रडायचं. आम्ही बघायचो ते लांबून सगळं. आणा टॉवेल आणा पुसारे, तो त्याचे कपडे बघा रे, काय नसेल तर आण रे दुकानातून कपडे. पण ते लेकरू बाथरूमच्या बाहेर आलं, अंग पुसलं आणि कपडे घातले, डायरेक्ट झोपायचं. ते इतकं गाढ झोपायचं आणि उठलं की ते पहिले आईकडे जायचं. स्पर्श फार महत्वाचा असतो. तो स्पर्श किती महत्वाचा आहे ना, याच्यावर मी आता अभ्यास करते, की आई माझी सगळ्यात पहिले आंघोळ का घालत असेल. लेकराला आवडतं आपल्या आईने घासून पुसून आंघोळ घातलेली, खसा खसा केस धुतलेले, ते ठिकऱ्या दगडाच्या जास्त त्याने गुडघे, हात पाय घासलेले, साबणाने पाठीवर खसा खसा धुवून पुसून काढणं त्या लेकराला ना, हे लेकराला आवडतं. भले ते किती रडू देत. तिची ट्रीटमेंट तिथून सुरू व्हायची. ती आम्हाला कडुलिंबाचा रस करून पाजायची, स्वतः करायची. आणि तेव्हा कंपल्सरी मिक्सर वगैरे नव्हते, पाट्यावर वाटायची बाई. बापरे. पहाटे 5-5:30 पासून. आणि तसं स्टीलचा पातेलं भर एवढासा रस काढायची आणि ओळीने 30-40 जण उभे असायचे असे. आणि कंपल्सरी प्यायचा. कप आणि तो रस, आणि एक जण साखर घेऊन बसायचा जास्तीत जास्त. आई मी साखर देतो म्हणून ते आणि जर कोणी असं असं काही केलं त्यावेळेला ते रस पिताना, ती एवढ्या जोरात ओरडायची ना, आवाज काढायची की ते गटकन पिऊन टाकायचं. पण मग ते जंत होणं मुलांना किंवा ह्या ज्या गोष्टी होत्या ना, ह्या नाही व्हायच्या. आणि तिचं पर्सनली लक्ष असायचं. अरे मी तिला रात्र रात्र जागलेली बघितली. एखाद्या मुलाला जर खोकला असेल ना, ती बाम लावून बसायची अशी, पाठीला बाम लाव, छातीला बाम. तुम्हाला कधी असा प्रश्न पडला का की बघितलं तर लौकिक अर्थानं फक्त 4थी पास, पण हे सगळं ज्ञान कुठून आलं, माहित कसं आलं? माहित नाही. पण ती ब्लेस्ड होती, ती गॉड गिफ्टेड होती. तिला सगळ्यांचं दुःख कळायचं. वय म्हणजे आपण म्हणतो ना, की जात धर्म लिंग त्याच्या पलीकडे होतं तिचं सगळं. माणूस. कुणाचंही दुःख सगळं काही तिला कळायचं. आणि पहिलं पाऊल तिचं असायचं की आता मी काय करू शकेन. आता आज ज्यावेळी तुम्ही इथं प्रमुख आहात त्यावेळी तुम्हाला तुमच्या वागण्यात कधीतरी सिंधुताई दिसतात का? मला ते नाही कळत, पण मला बाकीचे म्हणतात की आज आईची आठवण आली. म्हणतात. ताई मग मला मी तिच्या पायाजवळ टेकते फक्त अशी मागे मागे. तू बघितलं असेल माझ्या ऑफिसमध्ये, हो. माझ्या खुर्चीच्या मागे तिचे पाय. पाय फक्त खुर्ची मागे नेते आणि टेकते पायाजवळ, की हे असेच पाठीशी असू दे. कारण आपण आपलं कॉन्ट्रीब्युशन देतो, त्याच्या पलीकडे काही नाही. आणि ते देण्यासाठी जर आपली निवड झाली आहे तर आपण ब्लेस्ड आहोत. आपला रोल आपल्याला 100% प्ले करायचा आहे. त्यात पाठीमागे नाही हटायचं. कुणीही करू शकलं असतं, मीच का? बरोबर. मग ती मी जर मी आहे तर मला त्याचा अभिमान वाटला पाहिजे. खरंय. मला पुढचा प्रश्न ह्यालाच अनुषंगानं आहे बोला. की बऱ्याचदा काय होतं, पहिली पिढी असते ना ती एवढं काहीतरी आवाढव्य करून ठेवते की त्याच्यानंतर दुसरी पिढी जी त्यामध्ये येते त्यांच्यावरती आधी ते आवाढव्यचं प्रेशर असतं.
आणि त्याच्यानंतर वेगळं काहीतरी करायचं हे वेगळं प्रेशर असतं. तर ममता सपकाळ आणि ममता सिंधुताई सपकाळ याच्यामध्ये काय फरक आहे? विशेष नाही. खरंच नाही? विशेष नाही. मुळात मला आईनी कधी कुठले असे लिमिटेशन्स नाही घातले. मी काय शिकावं, मी काय करावं, हे तिने स्वातंत्र्य मला दिलं. मी ममता सपकाळ म्हणून लहानाची मोठी झाले. आत्ता मी ममता सिंधुताई सपकाळ आहे. त्या नावाचं प्रेशर आहे, त्या नावाचं दडपण आहे. हे सगळीकडे असतं. म्हणजे कुठल्याही मोठ्या व्यक्तीची जी अपत्य असतात किंवा जी मुलं बाळ असतात, एक जजमेंटल Point त्यांच्याबद्दल of view असतो. आजूबाजूला असतातच. म्हणजे बाकीचे मीही त्यातून गेले. म्हणजे सिंधुताईंची मुलगी ना, मग ती अशी अशी असणारच ना, तिला हे हे तर येणारच ना, तिने हे हे तर ती करणारच ना. पण मी आपसूक तशीच होते. म्हणजे मला काही फार मोठा प्रवाह नाही बदलावा लागला किंवा मला काही ते सोडून हे नाही यावं लागलं. सुरुवातीपासून त्याच प्रवाहात आहे, तेच करते आहे. मी लहानपणी थोडी बदमाश होते, वाह्यात होते. वाह्यात म्हणजे हॉस्टेलला असताना जे करू नये, रात्रीचं 2 वाजता आंघोळीला जाणं किंवा 7:30ची जर मेसची वेळ असेल तर मुद्दाम 8 वाजता जेवायला जाणं, त्याच्यावरनं ओरडा खाणं वगैरे हे सगळं करून झालेलं आहे माझं. किंवा मोठ्या ज्या ताया असायच्या त्यांच्याबरोबर मूव्हीला निघून गेले होते आणि मग आम्हाला दिवसभर ऑफिसमध्ये उभं ठेवलं होतं आणि जवळजवळ महिनाभर आम्ही सगळ्या मुली जेवून झाल्या की मग आम्हाला जेवायला मिळायचं आणि महिनाभर आमचा टीव्ही बंद होता. म्हणजे ज्या ज्या प्रिय गोष्टी असतात त्या त्या काढून घेतल्या होत्या. ती बदमाशी माझ्यामध्ये होती, नाही असं नाही. आणि आईने कधी मला त्यासाठी असं खूप ओरडा बसला किंवा हे केलं नाही. तिलाही माहिती होतं कदाचित की हे पाणी नंतर कुठल्या वळणाला येणार आहे म्हणून. पण याचं प्रेशर असतं. माझे एक दादा आहेत बार्शीचे. ते मला मागच्या महिन्यात भेटून गेले आणि त्यांनी मला एक सांगितलं की तुझी मला काळजी का वाटते, म्हणजे माझी त्यांना काळजी का वाटते. ते म्हटले की माईंनी हे सगळं उभं करताना एक ठराविक काळ घेतलाय. म्हणजे 10 वर्ष, बरोबर 20 बरोबर वर्ष, 25 वर्ष आणि याची वीट आणि वीट, दगड आणि दगड माई अशा रचत गेल्या. बरोबर. हे सगळं उभं करताना तुझ्या खांद्यावर ते एका क्षणात येऊन पडले. हम्म, हम्म. त्या क्षणी जे प्रेशर येतं, त्या क्षणी जे टेन्शन येतं, मीही त्या बर्डन खाली गेले. पण एका क्षणी उत्तर मिळालं की जर लोकांना सिंधुताई सपकाळांची कन्या म्हणून माझ्याकडे बघायचं असेल किंवा माझ्याकडनं अपेक्षा करत असतील तर करायलाच हव्यात. त्यांनी अपेक्षा ठेवायलाच हव्यात. ती माझी जबाबदारी आहे, कारण माझा DNA येतो आणि माझ्या DNAचा मला प्रचंड अभिमान आहे. त्यामुळे yes. तुमच्या ह्या उत्तरानं इतक्या मुलांना त्यांची उत्तरं मिळणार आहेत ना, की हे माझ्या DNA त्या आणि Yes. ह्या लोकांकडून ज्या अपेक्षा आहेत त्याची उत्तरं मला द्यावीच लागणार आहे. द्यावीच लागणार. कारण DNA कोणता चूज करायचं हे आपल्या आपल्या हातात नाही. हातात नाही. ते नाहीच. येणार आहे आपल्यात. Yes. आणि कधीतरी देव सुद्धा त्याच्याच खांद्यावर जबाबदारी देतो ज्याचे ज्याचे खांदे खांदे सक्षम आहे. सक्षम असतात. अगदी 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 अगदी. क्या बात आहे. ममता ताई, इथं माझी येण्याची ही दुसरी वेळ की मी पहिल्यांदा आलेलो ज्यावेळी श्रीकृष्णाच्या श्री प्रतिष्ठापना मंदिराच्या झालेली वेळेस. आणि त्यावेळी सुद्धा मला एक गोष्ट जाणवली, आजही ती गोष्ट जाणवली. म्हणजे गेटच्या आतमध्ये आल्यानंतर ना खूप आपलेपणा वाटतो. कुठेतरी एक ओढ असते की जी ओढून घेते आपल्याला आणि मनात जे काही चाललं असेल ना, इथं आल्यानंतर खरंच शांत वाटतं. म्हणजे सगळ्या गोष्टी पाठीमागं सरतात, बाजूला सरतात. तुम्हाला असं कोण बोललंय का? सगळे बोलतात. आणि असं का होतं? माझा पुढचा प्रश्न तोच होता की सगळे असं बोलतात. का आणि होतं? आणि ते ते तसं वाटणं ते माझी आई इथं असण्याचा पुरावा आहे. कारण जी लोक माझी आई असताना इथं यायची, माईंना भेटायची आणि तिच्या असण्याने त्यांना जे वाटायचं, तिच्या बोलण्याने त्यांना जे वाटायचं, ती लोक आई गेल्यानंतर ठराविक काळ आली नाहीत. कारण आता तिथे का जायचं, आता तिथे माई नाहीये, माई नसताना तिथे कसं वाटेल, असं त्यांनी वर्ष 1.5 वर्ष काढलं आणि आली आणि म्हटले काहीच बदललं नाहीये. म्हटलं मला हेच ऐकायचं होतं. मी असो नसो, माझी आई जिवंत आहे. तिच्या असण्याचे पुरावे तुम्हाला इथं कायम सापडणार, कारण माझी नितांत श्रद्धा आहे या गोष्टीवर. माझी आई इथं आहे. हे चॅलेंज होतं पण तुमच्या पुढे की सगळ्या गोष्टी जशा आहेत तशाच पुढे चालू राहिल्या पाहिजेत. हो. आणि तो एक काळ थोडासा कठीण गेला खूप असेल ना, कठीण, खूप कठीण. त्यावेळी काय चॅलेंज होतं? म्हणजे काय दिसायचं डोळ्यासमोर? चॅलेंज म्हणण्यापेक्षा ना, आई गेल्यानंतर ज्या पद्धतीने आईला शेवटचा निरोप देताना
इथे संस्थेमध्येच ज्या पद्धतीने मोठी मुलं सगळी येऊन मला बिलगली, कोणी पायाला, कोणी पाठीमागून, कोणी समोरून गळ्यात पडलं, आणि त्यांचे जे हंबरडे होते ना त्या क्षणी फुटलेले, मला त्या क्षणी एक रिअलाइज झालं होतं की फक्त माझंच नाही गेलेलं, हे खूप आहे, मोठी संख्या आहे. आणि माझा रोल आता हा आहे की ऑलरेडी हे सगळे कुठल्या ना कुठल्या ट्रॉमामधनं आले. खरंय. ऑलरेडी इथे कुणी सुखासुखी नाही आलेलं, हे दुःखी जीव आहेतच. एक दुःख परत एकदा भगवंतांनी त्यांच्या वाट्याला दिलंय. आता जर कुठलीही गोष्ट इथली बदलली, अगदी जेवणाचा मेनू, कपड्याचा पॅटर्न, त्यांच्या राहण्याची जी पद्धत आहे, किंवा इमारत, किंवा जे काही आहे ज्या परिस्थितीमध्ये ते आहे ना, ते जरा जरी बदललं ना, तरी ही मुलं म्हणतील की आमची आई नाही ना आता, म्हणून झालं. हे पहिले राखलं महत्वाचं, नाही बदलू दिलं. काय वाटेल ते करू म्हटलं. आजही जेवणाची चव, जेवणाचा मेनू तोच आहे, मुलांचे राहणीमान तेच आहे, त्यांचा एज्युकेशन पॅटर्न तोच आहे. ज्याला जे शिकायचंय तो ते शाखा निवडतो किंवा इच्छा बाळगतो, आम्ही पूर्ण करतो, आणि त्याच पद्धतीने काम चालू. कारण आई आहे. बोटाला धरून करवून घेते रे ती, बोटाला धरून मला जाणवते ती, ते मला अक्षरशः जाणवते. म्हणजे कुंभारासारखेच असणार आहे, येस, पाठीमागून हे पण असणार आहे, करायचंय ममता, हे हे करायचंय. करायचंय. म्हणजे एखादी गोष्ट जर होत नसेल ना, मी खूप प्रयत्न करते आणि ती होतच नाहीये, तर मी म्हणते तुला नकोय का ही गोष्ट झालेली, मग सोडून देऊ का मी? म्हणजे अशी बोलते मी तिच्याशी. किंवा मामा माई लवकर झालं बरं का या वेळेला, हे तुमची इच्छा दिसते, असं हे जे बोललं जातं माझ्याकडनं तिच्याशी. आणि ती करवून घेते, बोटाला धरून चालवते. तुला गंमत सांगते, ही बिल्डिंग बांधताना जिथे आपण बसलो, हिचा पाया चालू होता तेव्हा, प्लिनचं काम चालू होतं, मग त्याचे पिलर उभे झाले, मग पहिला स्लॅब पडला. आजूबाजूची जी लोक आहेत ना ती यायची, आणि माहीत तुम्ही हे 40 mm आणि 35 mm लोखंड कुठं वापरताय? कारण मुळात लोकांना असं वाटत असेल की एक पहिला मजला बांधून होईल, वर पत्रे येतील, एक आश्रमशाळा किंवा एक संस्था, बरोबर हा बरोबर. फॉर्मॅट. खालचा मजला ग्राउंड फ्लोर, वरचा मजला बस झालं. तुम्ही इतकं मोठं लोखंड ताकदीचं का वापरताय? हे पुलाला वापरलं जातं. 35 mm 40 mm हे जे वर बांधत चालले तुम्ही. आईने ती असताना 3 मजले आणि 4थ्या मजल्यावर ती होती. हे 2 मजले मी मागच्या 2 वर्षात बांधले. पुढचा आले तो, ते 2 मजले नंतर वाढले आपले. आणि ती म्हणायची की मी परत इथंच येणार आहे, मरून मी परत इथंच येणार आहे, आणि तेव्हा ही बिल्डिंग अशीच असली पाहिजे. माझीच तजवीज करून चालली म्हणायची. काय बोलायचं, खूप काळाच्या पुढचं तिला दिसायचं, तिला आधीच कळायचं. म्हणजे तिने कायम आम्हाला जे सांगितलं ना की लाक्षागृह जेव्हा कौरवांनी बांधलं आणि पांडवांना बोलवलं, आणि तो सागर संगीत मेनू केला, आणि ती जेवणावळी झाल्या, आणि पांडव असे गाढ झोपून गेले जे काय त्यांना खायला घातलं त्याच्यामध्ये, आणि मग लाक्षागृह पेटवलं. आणि पेटवल्यानंतर जेव्हा आग लागली सगळीकडनं, आणि ते उभं धडाधड सगळं ते पेटून आगीचे लोळ खाली पडायला लागले, तेव्हा भीमाने सगळ्यांना उठवलं. आपले 4ही भाऊ आणि आपली आई कवटाळून घेतली, म्हणजे तो महाकाय होता, भीम जो होता तो, आणि त्याने सगळ्यात पहिले जो खांब आहे ना त्याला लाथ मारली. जशी लाथ मारली तसा तो खांब बाजूला झाला, आणि तिथून भुयार निघाला. त्या भुयारातनं ती भावंड, ती आई, माझ्या अंगावर काटाला ही गोष्ट माझी आई सांगायची, ते कितीतरी कोस पळत होते, आणि अग्नी त्यांचा पाठलाग करत होता मागून घास घेण्यासाठी. आणि जेव्हा ते तिथून बाहेर पडले, तर कृष्ण घमेल्याने माती फेकत होता आणि घाम पुसत होता. काय माझी आई कृष्ण आहे. मला ह्या सगळ्यातून एक विषय, म्हणजे तुम्ही कविता पण करता, तुम्ही लिहिता पण, तुम्ही सायकोलॉजी पण शिकता, तुम्ही त्याचा अभ्यास पण करता, तुम्ही लहान मुलांना सोबत असता, सांभाळता, कधी आई असता, कधी बहीण असता, कधी मैत्रीण असता. आयुष्यात दुःख काय येतं? दुःख माझी आई गेली तो क्षण माझ्यासाठी दुःखाची ती एकच व्याख्या आहे की तिच्या पदराचा वास आता घेता येत नाही, तिचा स्पर्श आता होत नाही. हे न संपणारं दुःख आहे आता माझ्यासाठी, मी जोवर आहे तोपर्यंत. याच्या पलीकडे माझ्यासाठी दुःख काही नाही. मी खूप पुढे निघून आले. माझ्या आईच्या जाण्याने मला जे दाखवलं ना तो एक क्षण, त्याच्या पलीकडे दुःख नाही असू शकत माझ्यासाठी.
दुःखाचे अनेक रूप आहेत, हम्म, हम्म. अनेक रूप आहेत. माझ्यासाठी ते एकच आहे आणि एक सल आहे आयुष्यात, की मला तिला एक असा क्षण द्यायचा होता की तिने म्हणावं की मी हिची आई आहे. ते नाही मला देता आहे, ते नाही देता. तो एक क्षण मला तिला द्यायचा होता की तिने अभिमानाने म्हणावं की मी हिची आई आहे, मी ममताची आई आहे. जसं मी म्हणते की मी त्यांची कन्या आहे, तसं तेच तो सल आहे. पण आई, माझी आई ह्या ममता ताई आहेत. आई म्हणू नये रे, त्यांनी मला आई एकच असते. मोठी अर्थात मोठी बहीण ही आईच्या जागेवर असते, नो डाऊट. ते मला आईच्या ठिकाणी मानतात ते माहिती, पण मी कायम त्यांना म्हणते की आपली आई एकच जी आहे ती. आपण एका माईची लेकरं. मग मी मोठी बहीण आहे त्यांची, ताई आहे मी त्यांची. पण तुम्ही काळजी घेताय, तुम्ही खूप पालक आहात. जास्त. अरे मी ह्या पोरांचे मार माझ्या अंगावर घेतले. हो. त्यांना जेव्हा मार बसायचा ना, आई चिडायची ना कधी कधी हा, चुकीचं हा. वागलं तर, मी मध्ये पडायचे. ते कडा कडा माझ्या पाठीवर ते धपाटे बसलेले आहेत. मग मी म्हणजे तू मला का मारते, मग तू मध्ये का पडते, खाऊ दे ना तसा, मान नको गं मारू, नको मारू, जाऊ दे, मी सांगते, मी बोलते. हे घडलंय घरामध्ये. ती पोरं आता खूप मोठी झाली, पण त्यांचा मार मी खाल्लेला आहे. ते ती मोठे- मुलं येतात परत. हो, सगळे येतात, सगळे कनेक्टेड आहेत, सगळे संपर्कात आहेत. जसं होईल. आधी कसं व्हायचं की आईचा वाढदिवस असायचा 14 नोव्हेंबरला आणि तेव्हा सगळे एकत्र यायचे. आता ही येतात 14 नोव्हेंबरला. तू 14 नोव्हेंबरला 14 चाला. नोव्हेंबरला चालेल. येस, जो जसं जमेल तसा येऊन जातो. फोनवर संपर्कात असतो, कम्युनिकेशन चालू असतं, पण आहेत संपर्कात सगळे. मला आता थोड्याशा वेगळ्या अनुषंगाने प्रश्न विचारायचा आहे, की आता जी पालक आहेत ना, त्या पालकांना त्यांची 2 मुलं पण म्हणजे डोक्यावरती कर्ज करून किंवा डोकं असं जबाबदारीनं खाली घेतल्यासारखे वाटतात. त्यांचे खांदे थकलेले असतात Yes. आणि तुम्ही एवढी मुलं सांभाळता, कसं शक्य होतं हे? हे पुन्हा एकाचं काम नाहीच आहे माधव. मी एकटी सांभाळते असा मी कधीही दावा करणार नाही. माझी जी टीम आहे, माझी जो पूर्ण माझा तुमच्या भाषेत कर्मचारी वर्ग, जे की मी कर्मचारी वर्ग हा शब्द वापरत नाही पण कळावं म्हणून, जी टीम आहे ना ती आहे याच्यामध्ये. माझ्या किचन मधल्या जर यशोदाताई म्हटलंच ना तू, तर ती रात्री 9:45 पर्यंत सांगू शकते की शेवटचं कोण जेवलेलं नाही अजून. जेव्हा मोठी माणसं जेवायला बसतात ना, तेव्हा ती सांगते रुपेश आला नाहीये, त्याला जेवायला बोलवा. एवढं लक्ष असतं. मी तिच्या पुढे काहीच नाही. कोणाला दवाखान्यात न्यायचंय, कोण कोण जास्त बोलत नाहीये, कोण जास्त एक्स्ट्रा ऍक्टिव्हिटी करायला लागले, हे सगळे फीडबॅक मला येत असतात. मी डिसिजन मेकर आहे, मला माहिती आहे. बरोबर, मला प्रत्येक बरोबर. ठिकाणी पोहोचायचं असतं, पण ह्या सगळ्यांशिवाय हे काम करणं, आणि हे प्रत्येक संस्थेत आहे बरं का. हे प्रत्येक ठिकाणी आहे, प्रत्येक संस्थेत. सगळा कर्मचारी वर्ग प्रत्येक संस्थेतला मी नतमस्तक आहे त्यांच्यासमोर. त्यांच्याशिवाय हे काम अपूर्ण आहे. त्यांच्यामुळे मी हे सगळं करू शकते. आपलेपणानं सगळेच जवळ येतात. सगळे सगळे. मी म्हटलं तुला की ती सांगते शेवटची व्यक्ती अजून कोण जेवलेली नाही, बोलवा म्हणून. बापरे. आता म्हणजे हा, एवढ्या तू पालकांचं मला पालकांचं, विचारलंस. yes, येस. yes. आजच्या काळात म्हणजे अगदी आजची जर स्थिती म्हटली, जी माझ्याही घरात आहे, माझी लेक, वेळ दे, मुलांना वेळ द्या. पालकांना सांगणं माझं, मुलांना वेळ द्या. मी काल रात्रीच बोलत होते माझ्या घरामध्ये की जेव्हा जॉईंट फॅमिली होती आपल्याकडे, तेव्हा आई नसेल तर काकू असायची, काकू नसेल तर आत्या असायची, आत्या नसेल तर आजी असायची, आजी नसेल तर मावशी तरी असायची, कुणी तरी असायचं, किंवा भावंड असायची एकमेकांसोबत. शेअरिंग व्हायचं. बरं वाईट, योग्य अयोग्य सगळं सांगितलं जायचं एकमेकांना. आणि मग कुठेतरी फिल्टर लागायचे, असं करायचं नाही, आपल्याला चालत नाही, हे तसं, हे ते आवडेल बरं का, ते कर, म्हणजे मग आजोबा हो चांगलं म्हणतील किंवा काका चांगलं म्हणतील किंवा वडिलांना ते आवडेल वगैरे. आता तो फिल्टरच नाहीये. मुलांची चूक नाहीये यामध्ये. त्यांच्यावर इतकं सगळं आदळलं जातंय ना वेगवेगळ्या पद्धतींनी. मग तो टीव्ही असू दे, मग तो मोबाईल असू दे, तो सोशल मीडिया असू दे, ते शाळेत जातात, त्यांच्या कानावर जे पडतं, त्यांचा मित्रपरिवार, हे खूप स्पीडनी त्यांच्यावर सगळं येऊन आदळतंय. त्यांना माहित नाहीये त्याचं करायचं काय. कसं करायचं काय, ह्या सगळ्या डाटाचं करायचं काय, आणि मी याचं घ्यायचं काय आणि सोडायचं काय. बरोबर बरोबर. जर त्यांना आई वडिलांनी प्रॉपर वेळ दिला आणि त्यांना कळालं की आपलं मूल कशातून सध्या फेरफटका मारतंय, तर तुम्हाला वेळेवर त्याला थांबवता येतं किंवा प्रोत्साहन देता येतं. बरोबर. या दोन्ही गोष्टी. वेळ फार महत्वाचा आहे. जी माझी मुलगी माझ्या मागे लागलेली असते की मम्मा थोडासा वक्त निकालो, नाही वेळ देत आहेत. नाही देता येत, पण मी करत असते प्रयत्न.
आता पॉडकास्ट मध्ये सांगायला हरकत नाही, मी प्रयत्न नाही तर ते रेकॉर्ड होईल आणि ही मुलगी मला दाखवेल की तू जाहीर कबूल केले की तुम्हाला वेळ देत नाहीस. नाही, करत आता असते प्रयत्न. म्हणजे जुन्या काळी हं. मुलांसमोर येणाऱ्या गोष्टी खूप कमी होत्या, खूप कमी. आता खूप जास्त आहेत. तुम्हाला आता अशा धोक्याच्या घंटा काही दिसतात का तुमच्या नजरेतून, किंवा या गोष्टीपासून माझी मुलं मला बाजूलाच ठेवायची? खूप आहे तर तू कुठल्याही शाळेच्या बाहेर जा, जिल्हा परिषद, महानगरपालिका, इवन प्रायव्हेट शाळा ज्या असतात खासगी, कुठल्याही शाळेच्या बाहेर जा आणि त्या मुलांची भाषा ऐक. आय माय शिवाय बोलत नाहीत. खरंय, खरंय, काय हे खरंय. इतके स्वस्त आहेत का? आपल्या आया बहिणी इतक्या स्वस्त आहेत की तुम्ही त्यांचा उच्चार असा करावा, आणि ते खूप युज टू आहे. हो, हो. मी एवढं सांगू शकेन की माझ्या गेटच्या आत अलाउड नाहीये शिवी. पण मला मगाशी बोलला, नूर बोलला की शिवी. ताई त्याला समजावतात Yes. पहिल्यांदा, हो. नंतर ताई त्याला योग्य भाषेत योग्य सांगतात भाषेत सांगतात, की काय असेल योग्य ते. भाषेत सांगतात. शिवी अलाउड नाही. शिवाय एकमेकांची जाणीव असणं. हम्म, हम्म. मी माझ्या हे माझं कुटुंब आहे, ठीक आहे, संस्था आहे, आपण वेगवेगळ्या परिस्थितीतून आलोय, आपण सगळे एका धर्माचे नाही आहोत, एका रक्ताचे नाही आहोत, एका नाताचे नाही आहोत, मुलांना माहिती आहे. तरीही कुटुंब ही संकल्पना मी आवर्जून राबवते. आपलं घरच आहे. आणि त्याचा पुरावा सांगते की माझी 11वी-12वीची मुलं, आता ती खूप मोठी झाली आहेत, आता जॉबला पण लागली ती मुलं, पण एकदा मला त्यांच्या कॉलेजमधनं कळालं की ती शेवटच्या लेक्चरला बसत नाही. हम्म. मला असं फोन आला की ताई, चारही मुलं शेवटच्या लेक्चरला बसत नाही आहेत. म्हटलं ठीक आहे सर, मी बघते काय आहे ते. मुलं आली, मग आपलं काहीतरी बसारे समोर, काय चाललंय तुमचं, माझं आपलं काहीतरी काम चालू आणि काहीतरी लिहिणं चालू, मध्येच ते पेनाचे रिफिल काढ, असं ते पर्स उघड, पर्स भर, मग ते त्यात काहीतरी करू लागतात. ताई द्या, आम्ही आम्ही तुमची कागद जोडून देतो किंवा ही फाईल लावून देतो असं. म्हटलं कसं चाललंय कॉलेज? छान. किती वाजता जाता? इतक्या वाजता जातो. किती वाजता येता? इतक्या वाजता येतो. डबा नेला होता का? म्हणजे त्यांना मी अंदाज लागू देत नव्हते की मला त्यांच्याशी काय बोलायचं. बोलायचंय काय? मग डबा नेला होता का? मग चौघांमध्ये 2 डबे नेता का की 4 डबे नेता? झालो. मग ते पण असे हळू मोकळे झाले. म्हटलं लेक्चर किती किती वाजता येता रे तुम्ही? मग त्याला सांगितलं आम्ही ह्या वेळेला येतो. म्हटलं तुमच्या कॉलेजचं टायमिंग काय? हम्म. ह्या इतक्या वाजल्यापासून इतक्या वाजेपर्यंत. म्हटलं मग शेवटचं लेक्चर किती वाजता संपतं? ते म्हटलं शेवटचं लेक्चर 2:30 वाजता. मग तुम्ही किती वाजता येता? 1:30 वाजता येतो. का रे बाबा? अहो त्या लेक्चरला कोण नाही बसत. आता मुद्द्यावर आलो. अहो त्या लेक्चरला कुणी नाही बसत. म्हटलं का रे बाबा? नाही अहो ताई, कुणीच बसत नाही. म्हटलं अरे आपण बसायचं ना, तुम्ही बसतात तर बाकीचे बसतील. नाही म्हटलं कोण नाही बसत, असं त्यांचं सुरू झालं. म्हटलं मग तुम्ही काय करता? हा. आम्ही घरी येतो. आम्ही घरी येतो. घर खरंय. हा शब्द जेव्हा त्याने वापरला ना, मी स्वतःची पाठ पडले. आम्ही संस्थेत येणं म्हणू शकलो असते ते, आम्ही परत येतो म्हणू शकले असते. आजही माझं जर तू व्हॉट्सअप चेक केलंस ना, जी मुलं जातात ना सकाळी, जी कामाला जातात, ती ताई आम्ही कामाला निघालो आणि आल्यावर ताई आम्ही घरी आलो म्हणून येतं माझ्या ग्रुपवर. ताई कॉलेजला निघालो, ताई घरी आलो. स्पष्ट. हे घर आहे आणि हे घर आईने बनवले, तिच्यामुळे घर आहे. तो बंद आहे. तो बंद भले आहे. रक्त एक तो बंद नसेल, भले कुटुंब एक नसतील, Yes. भले परिस्थिती एक नसेल, पण एक तो एक माय बंद आहे. एक माय आणि तिची अनेक लेकरं. खरंय, खरंय. आता ह्या पिढीसोबत डील करताना आपला मगाशी मुद्दा झाला की अटेन्शन मिळत नाही, आणि जे घरात अटेन्शन मिळत नाही ते आपण बाहेर अटेन्शन बाहेर शोधायला लागतो. येस. साधारण टीनेज मध्ये हे अटेन्शन गोष्टी शोधण्याचं प्रमाण जास्त आहे. घडतात. तुम्ही कसं सांभाळता ती परिस्थिती, कशी सांभाळता, आणि तुम्हाला काय वाटतं की ती परिस्थिती कशी सांभाळली गेली पाहिजे? मी माझ्याकडे काउन्सिलर आहेत, ओके. माझ्याकडे अधीक्षक आहेत, माझ्याकडे केअरटेकर आहेत, आणि ह्या लोकांचे स्वतःचे कॅमेरे आहेत. कॅमेरे म्हणजे काय? डोळे. त्यांचं लक्ष, त्यांचे डोळे. तिथून मी रेग्युलरली डाटा घेत असते. 3 वेगवेगळ्या अँगलने जेव्हा बघितलं जातं एका व्यक्तीकडे, तर एक तर सिमिलरिटी दिसायला पाहिजे बरोबर, किंवा तिघांचंही रिपोर्टिंग वेगवेगळे यायला पाहिजे. बरोबर. जेव्हा ते वेगवेगळे येतं तेव्हा समजून जायचं इथे काहीतरी प्रॉब्लेम. किंवा काउन्सिलर जो आहे, जो आमच्या इथे जो काम करतो, त्याच्याकडनंही मला रिपोर्टिंग येते. किंवा जो केअरटेकर आहे तो जेव्हा सांगतो की हा आता अर्धा तास आधीच जायला लागलाय हम्म, किंवा हम्म, हा अर्धा तास उशिरा येतोय, मग ते काउन्सिलरला माहित नसतं, हम्म. कारण तो त्याच्या वेळेत येतो त्याच्या वेळेत जातो. बरोबर. मग मला सांगावं लागतं की जो लवकर जातोय बरं का तो आणि उशिरा येतोय, मग त्याला तो मुद्दा त्याच्याकडे तो सरकवला जातो की बाबा ते बघ काय आहे ते. पण एक व्यक्ती नाही, असे अनेक आहेत कॅमेरे संस्थेमध्ये की जे लक्ष ठेवून असतात. म्हणजे
आपल्या जॉईंट फॅमिलीमध्ये जे आपले आजोबा करायचे, जी आपली आजी करायची, जी आपली आत्या करायची, मोठे भावंड करायचे ना, ते सगळे. पण करायचं काय त्या सिच्युएशन, म्हणजे हा प्रश्न आहे ना, मी फक्त तुमच्यासाठी नाही विचारत आहे. मला या प्रश्नामध्ये माझ्या वयाचे किंवा माझ्यापेक्षा आधीच्या पिढीचे बहुसंख्य पालक दिसतात की माहीतच नाही करायचे काय, आणि मुळात त्यांच्याकडे वेळ नाहीये परत त्यांच्या मुलांना द्यायला. मग काय करायचं? वेळ द्यायचा. वेळ हेच औषध आहे या प्रॉब्लेमचं. वेळ द्या, मुलांचं ऐका. बरं, वाईट, चांगलं जे काही असेल ते त्यांच्याकडनं ऐका. समजून घ्या त्याला, त्याचं काय म्हणणं आहे ते आधी समजून घ्या. उपाय मिळतात. उपाय 1760 आहेत. तुम्हाला मेन प्रॉब्लेम कळायला पाहिजे काय आहे त्या मुलाचा. आणि हे फार होतं की ज्याला घरात अटेन्शन मिळत नाही तो बाहेर त्याचे पर्याय शोधतो, हे असतं. पण माझं जे गेट आहे ते असं स्वागतालाच तयार असतं की कधी एकदा लेकरू येतंय माझं. आणि जेव्हा लेकरू गेटमध्ये जातं तेव्हा बाबा लवकर ये रे, असं काहीतरी ते गेट बोलत असणार आहे माझं. जसं तुला आत आल्यानंतर वाटतं ना की ते खूप शांत वाटतं. मुलं घराच्या ओढीने परत येतात. माझी कुठलीही लेकरं बाहेर रेंगाळत बसत नाहीत. आणि ज्या दिवशी मला जाणवतं की हे रेंगाळत आहेत, कुणीतरी दोघं जण आधीच जाऊन तिथे पोहोचलेले असतात गेटवर, फक्त त्यांना दिसत नाहीत. कारण ते शोधायला हवं ना. खरंय, आणि खरंय, हे सगळं काळजीपोटी होतं. खरंय. का? आणि मग चला बाबा घरी येतात घरी. वेळ वेळच हे हा एकच उपाय आहे की समजून घेणं, ऐकणं. तुला गंमत सांगते, माझा एबीपी माझाचा इंटरव्ह्यू झाला 2023 ला. अक्षरशः मला शेकडोंनी फोन आले तो इंटरव्ह्यू झाल्यानंतर. पण मला एक कळालं की त्या इंटरव्ह्यू मध्ये लोक माझ्याशी काहीही बोलतायत. काही बोलतात म्हणजे? म्हणजे इंटरव्ह्यू छान होता, माईंचं काम तुम्ही पुढे नेता इथपर्यंत ठीक आहे. पण मग मी कुठे आहे, मी कुठे राहते, माझ्या अवतीभोवतीची परिस्थिती काय आहे, माझ्या घरात काय चालू आहे, किंवा मी कुठल्या त्रासात आहे ज्याचा की डायरेक्ट संबंध नाही माझ्या. बरोबर. म्हणजे मुलगा गेलाय, आता तो शहरातच असतो, तो काय आता माझ्याकडे बघत नाही. मग आम्ही दोघंच नवरा बायको इथे आहोत. मग मी म्हणते मला कॉल करत चला, आपण बोलत जाऊ. बोलायला माणसं नाहीयेत, ऐकायला माणसं नाहीयेत. आणि कुणीतरी माझं ऐकणारं आहे अशा जागा लोकांना हव्यात. आणि हा प्रॉब्लेम प्रत्येक वयोगटात आहे, खरे खरे. फक्त मुलांना किंवा तुझ्या माझ्या एजला नाही. सेम प्रॉब्लेम प्रत्येक वयोगट. म्हणजे ती म्हातारी माणसं असू दे, ते लहान मुलं असू दे, ऐकणारच कुणी नाही. खूप बोलायचं आणि मग काय होतंय, स्वतःशीच बोललं जातंय, त्यातनं काही योग्य योग्य कळत नाही, स्वतःचेच अर्थ काढले जातात, स्वतःच ठरवलं जातं, ते सांगणारं वेळेत कुणी नसतं. आणि मग जेव्हा कुठेतरी तो विषय खूप पुढे जातो तेव्हा बोलण्यात काय पॉईंट आहे, काय पॉईंट आहे सांग ना मला. कधीतरी मागे फिरायचे पण दरवाजे बंद होतात. बद्ध होतात. हे फार आहे. ऐकणारी माणसं हवी आहेत लोकांना. मी तर म्हणते सगळीकडे आता कसं बोलावं, भाषण कसं करावं, किंवा 4 लोकांमध्ये आत्मविश्वासाने कसं उभं राहावं याचे क्लासेस असतात. आपण घेतो. कसं ऐकावं न ह्याचे क्लासेस घेतले गेले पाहिजे. सिरियसली गरज येते काळाची. काही दिवसांनी फक्त या कामासाठी लोक काम करतील. हा जॉब असेल लोकांसाठी, की फक्त ऐकण्यासाठी येतोय आम्ही, सकाळी 10 ते 6 आम्ही फक्त ऐकत असतो. हे जॉब तयार होतील काही दिवसांनी. गरज आहे ही काळाची. ह्या मुलांचं पण ऐकतं काउन्सिलर, सगळे ऐकतात. सगळे ऐकतात. फक्त काय करायचं, आपली खुर्ची सोडून दुसरी जागा पकडायची. म्हणजे पायऱ्यांवर बस, किचन मध्ये बस, किंवा त्यांचे जे बेड बघितलेस ना, त्या एकाच्या बेडवर जाऊन बस. एक बसतो, मग दुसरे 2 येतात, मग बाकीचा अजून एक तिसरा येतो, मग बाकीचे 4 येतात. करता 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 असा म्हणजे पूर्ण राऊंडच होऊन जातो तो. आणि सगळ्या गोष्टी करतात त्यावेळी. सगळ्या काही राहत नाही, काही राहत नाही. मी पण तेच करतो की नुसतं जाऊन बसायचं, ऑफिस मधून उठायचं आणि जाऊन बसायचं. काय रे, काय चाललंय, सुरू. लगेच सगळं चालू. आणि शक्यतो ह्या वेळा रात्रीच्या असतात. संध्याकाळ सूर्य मावळला, जेवण झालं की बसायचं. बस 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 बस. येस येस येस. ही वेळ असते ती. ताई, ह्यांचा खर्च कसा मॅनेज होतो? ह्यांच्या खर्चाची काय तरतूद असते? आपण सगळं हे निभावून नेतोय, पण हे निभावण्यासाठी म्हणजे आपल्याकडे म्हणतात ना की बाकी सगळ्याचं सोंग आणता येतं, पैशाचं सोंग नाही आणता येत. आणि मी मगाशी नूरशी बोलत होतो, राजेशशी बोलत होतो, आणि त्यांनी मला डेटा सायन्सला जायचंय, 74% मार्क पडले 10वीला. मला 74 बोलला. वाईट आहे, थांब जरा. 77 पडले त्याला. तर
ते म्हणाले की मी त्यांना विचारत होतो, मला कसं होतं की थोडीशी खुजली आहे की काय चाललंय, कसं चाललंय, तुमची सोय कशी असते. तर ते म्हणाले की आम्हाला तेल, साबण आणि ह्या ज्या गोष्टी आहेत त्या महिन्याच्या किंवा जो काही हम्म, ठराविक टाइम पिरियड आहे हम्म. त्या टाइम पिरियड पुरत्या मिळतात. म्हणजे अशी कोणतीच गोष्ट नाही की ज्याच्यासाठी आम्हाला मागावं लागतं. आणि आम्हाला जर मोबाईलची गरज असेल तर आम्हाला संस्थेतर्फे स्मार्टफोन सुद्धा दिला जातो, म्हणजे अँड्रॉइड फोन दिला जातो. इथपर्यंत सगळं होतंय. हम्म. तर मला प्रश्न पडतो की हे सगळं मॅनेज कसं होतं. कारण मी एक हॉस्टेल चालवतो. एका जेवणाचा खर्च किती येतो, 50 मुलांचा, 100 मुलांचा, 150 मुलांचा मला हे मी पुरेपूर बोलायलाच अंदाज नकोय नाही. तुझ्याशी, येस, बोलायलाच नकोय. त्यामुळं मला ते जाणून घ्यायचंय. नक्की नक्की सांगेन. आई असताना काय होतं माहितीये की आईची भाषणं असायची. हम्म, हम्म. इथं जिथं आपण बसलो, गव्हर्नमेंट ग्रांट नाही इथे, अच्छा, 5 पैसाही गव्हर्नमेंटचा इथे नाही. ओके. आईची भाषणं, आईचं मास अपेलिंग, आईनी मी आई झाले तुम्ही गणगोत व्हा, हे जे अपील होतं तिचं. आणि त्या अपीलिंग मधनं जी लोक संस्थेकडे जॉईंट यायची, व्हायची किंवा बरोबर. यायची, त्यातून हा सगळा संस्थांचा कारभार चालायचा. आई गेली, भाषणं बंद झाली. हम्म, आई गेली, पूर्ण तो सोर्स थांबला. आई गेल्यानंतर पहिले 6 महिने हा एक सहानुभूतीची लाट होते. हा, माहींची मुलं आणि बघायला पाहिजे. त्यानंतर ती लाटही ओसरली आणि ऑफकोर्स ती ओसरणार बरोबर, होती लाट बरोबर, ती. बरोबर. आम्हाला पहिली दिवाळी खूप ओकीबोकी गेली, खूप ओकीबोकी. म्हणजे दिवाळी म्हणजे चैतन्य, दिवाळी म्हणजे आई, दिवाळी म्हणजे हे सगळं लोकांची गर्दी आणि भेटी आणि मिठाई आणून. आम्हाला ती पहिली दिवाळी आम्ही जी पाहिली की जी खूप शांत होती आमची. आली लोक तेव्हा, पण तो जो आई असतानाचा जो एक माहोल माहोल असायचा ना, असायचा. हा, तो मिस केला. आणि मग तेव्हा कळालं की नाही, ह्यात लोकांची चूक नाहीये, आपण लोकांपर्यंत पोहोचायचंय आता. आणि आपण त्यांना सांगायचंय की काम चालू आहे. आणि ह्या दरम्यान जी दोन दोन कंपनीज म्हणा किंवा दोन ग्रुप म्हणा किंवा दोन अशा शक्ती म्हणा, एक आहे सिरम इन्स्टिट्यूटचं विलूपनावाला फाउंडेशन आणि एक KTFL ग्रुपचं मेहर फाउंडेशन. हे जे आमच्या पाठीशी उभे राहिले, म्हणजे सिरम इन्स्टिट्यूटनी इथलं रिनोव्हेशन तर आई असताना सुरू झालं होतं, हम्म, पण त्यांनी एक रक्कम आपल्याला आर्थिक सोर्स म्हणून दिली. दर महिन्याला त्यांच्याकडनं ती रक्कम येते. त्यांनी माझा 30-40% भार हलका होतो. भाग पळावं लागतं ते पुढच्या 60-70% पण एक श्वास घ्यायला बरोबर. वेळ ती मिळतो, वेळ एक मिळाली. ब्रिदिंग स्पेस मिळते. त्यांनी सासवडचं आपलं खूप मोठं बांधकाम करून दिलं, 2 मोठे इमारती उभ्या करून दिल्या मुलींसाठी. आई गेल्यानंतर केलं त्यांनी हे सगळं. ही खूप मोठी जमेची बाजू असते जेव्हा अशा पद्धतीने एखादी इन्स्टिट्यूट तुमच्या पाठीशी उभी राहते तेव्हा. किंवा KTFL ग्रुपकडनं आपल्याला धान्य येतं, अच्छा, म्हणजे गहू, तांदूळ, तेल, साखर, तुरीची डाळ, पोहे, रवा, हे 8-9 जे आहेत ना, दर महिन्याला ते धान्य आमच्या प्रत्येक संस्थेत पोहोचतं. महिन्यावर असं. सासवडची संस्था, हो, सासवडची संस्था, इथली संस्था, शिरूरची संस्था, इव्हन चिखलदऱ्याची संस्था. बापरे. आणि दर महिन्याला आम्हाला आधी विचारलं जातं की यात काही कमी जास्त करून हवंय का, हा, म्हणजे ते एखादी गोष्ट जास्त बरोबर, हवी आहे का, बरोबर. तांदूळ जास्त लागणार आहे का, गहू जास्त लागणार आहे का, काही कमी पडतंय का, हे दर महिन्याला विचारतात. हे ईश्वराचे हात असतात माधव, हे ईश्वराचे हात असतात. नाही तर हे काम करणं सोपं नाही. ती लोक पाठीशी आहेत. माझा रोजचा प्रॉब्लेम त्यामुळे सुटतो. मला पळावं लागतं ते पुढच्या कामासाठी. बरोबर, बरोबर. आणि उद्याचा प्रश्न आहेच आहे, ह्या आजच्या गरजा भागतायत. मला उद्यासाठी सगळं उभं करून ठेवायचं. मी मगाशी बोलत होतो ना, तर त्यावेळी त्यानं सांगितलं की आधी आम्हाला घरी सोडायचं असेल तर ममता त्यांच्या सहीने होऊन जायचं म्हणून. पण आता घरी जायचं असेल तर आधी आम्हाला सी वरून काहीतरी तो म्हणाला, CW, तर त्यांच्या CWC. CWC, तर त्यांची आधी परमिशन घ्यावी लागते म्हणून. हो. मग आता हा थोडासा ऑफबीट प्रश्न आहे, पण जर विद्यार्थ्यांना घरी सोडायचं असेल तर परमिशन लागते. हो. मग ते विद्यार्थी ज्यावेळी राहतायत हा. त्यावेळी त्यांचं राहणं कसं आहे, ह्याची तरतूद कुठं होते का? काहीच नाही. मी तिकडे वळतच नाही. मी शासनाकडे किंवा गव्हर्नमेंटकडे किंवा याच्याकडे नाही वळत. माझी आई सांगायची, ही जनताच माझं सरकार आहे. ह्या लोकांच्या पाठिंब्यावरही उभं झालंय रे. तिचे हजारो व्हिडिओ आहेत खरंय, युट्यूबवर खरंय. आणि कितीतरी पुरावे, की तिने अक्षरशः पदर पसरून मदत गोळा केली, अक्षरशः पदर पसरून. त्यातून ह्या संस्था उभ्या झाल्या. खरंय. आणि ज्याच्या पाठीमागे जनता आहे ना, त्याला काही नाही करावं लागत. ही मुलं कधीपर्यंत असतात आपल्यापर्यंत, का तसं काही नाही? माझा अट्टाहास मन हा असतो की पायावर उभं होईपर्यंत. म्हणजे आता तुला सांगते, माझ्याकडची 4 मुलं जॉबला लागली. हम्म, हम्म.
ती मागच्या जुलै ऑगस्टमध्ये लागली किंवा जुलै ऑगस्ट आणि सप्टेंबर या याच्यामध्ये अच्छा. ती कामाला लागली. मी त्यांना लगेच नाही काढलं संस्थेतनं. मी त्यांच्याशी एका ठराविक काळाने बोलत असते, हम्म. कसं चाललंय काय चाललंय. मग मी त्यांना एका दिवशी विचारलं, बस म्हटलं तुम्हाला काय वाटतं रे की तुम्ही एक दिवस संस्थेतनं बाहेर जाणार आहात, आता तुम्ही पायावर उभं झालात, तुमचे 20-22 हजार पगार सुरू झाले, जे काही आहे ते काय ठरवायला हवं आपण. मुलं बोलतात आणि मोकळेपणाने ते म्हटले ताई 1 वर्षभर आम्हाला राहू द्या. म्हटलं अरे 2 वर्ष राहा, मुद्दा तो नाहीये, पण आपण एक नियमावली ठरवूया, हम्म. हम्म. एक आयडियल की काय असावी. ते म्हटले त्या वर्षभरामध्ये आमचं जे काही पेमेंट जमा होईल त्याच्यामध्ये आम्ही जेव्हा बाहेर पडू तेव्हा आम्हाला स्वतःसाठी काहीतरी करता येईल. म्हणजे भाड्याने खोली घ्यायची म्हटलं तरी मला डिपॉझिट द्यावं लागणार आहे, 4 त्यांना गोष्टी breathing घ्याव्या space लागणार आहेत, मिळेल. त्यांना ब्रिथिंग स्पेस मिळेल. बरोबर. म्हटलं डन, तुम्ही म्हणताय ना वर्षभर राहा वर्षभर, मग आपण हाच क्रायटेरिया ठेवूया की जे मूल जॉबला लागतंय त्याला वर्षभर इथं सवलत देऊया आपण की राहा इथे तू. हम्म. होऊ शकतं की त्याला तो जॉब 2 महिन्यात सुटेल किंवा 3 महिन्यात सुटेल किंवा खरं. नाही जमणार किंवा दुसरा जॉब बघावा लागेल किंवा काहीही अडचण येऊ शकते कुठलीही. नाही आली तर वेळेला निघडच ना. तुला गंमत सांगते, किती गमती आहेत ना माझ्याकडे दर वेळेला नवीन गंमत अनुभव आहे. सांगते. दिवाळीला भाऊबीजेच्या दिवशी मुलांना ओवाळून झालं, ते करदोटे आणि रुमाल देऊन झाले, सगळं झालं आणि आम्ही बसलोय मस्त हॉलमध्येच खाली. हम्म. आणि 2 जण माझ्या जी नवीन कामाला लागली होती तेव्हा त्यांनी माझ्या हातात एक पाकिट दिलं बरं का. तर ते लक्षात आलं मला की पैसे आहेत म्हणून. तर मी ते म्हटलं अरे काय रे असं करून मी ते म्हटलं, तर तो म्हटला ताई ते पगार आहे मुलांसाठी. तर मी 1-1 महिन्याचे पगार दिले बापरे. आणि त्यानंतर दोघांनी माझ्या हातातनं 2 बॉक्स ठेवले, त्याच्यामध्ये साडी होती की भाऊबीजेला मी ज्यांना आजवर रुमाल देत होते त्याच्यात त्या 2 साड्या माझ्या हातात आल्या. मी खूप रडत होते त्या दिवशी, आनंदाने रडत होते की हे काय आहे. मुलं मोठी झाली. मुलं मोठी झाली, मुलं मोठी झाली आणि पहिली साडी त्यांनी बहिणीसाठी घेतली. आजही कपाट उघडले की त्या साड्यांवर हात फिरवते, भावाने दिले लहान भावाने. प्रचंड गोड्यात लेकरं माझी आणि मुलांमध्ये देवाचा अंश असतो. त्या मुलांकडे बघितलं की कळतं, जाणवतं. अगदी अगदी जाणवतं. अरे ही लहान लहान पोरं जी पहिली दुसरीची आहेत ती, म्हणजे उन्हातनं आपण आलो आणि तोंडावर पाणी मारायलो, ताई आज ऊन जास्त गरम होतं का? थंडच वाटतं एकदम. ताई आज ऊन जास्त गरम होतं का? तुम्ही आल्याला का तोंडावर पाणी मारायला लागला? देव येत रे हे सगळे. इथं मुलं असतात ना हो. आणि मुली कुठे असतात? सासवड. दीपक अच्छा. दादा सांभाळतो सगळं तिथलं काम. आईचा पहिला मानलेला मुलगा म्हणजे सांभाळलेला मुलगा, जो आज आम्हाला आईच्या ठिकाणी आहे. घरातला सगळ्यात मोठा तो. करता पुरुष. करतो भेटलायस की त्याला? करता पुरुष. तू मग भेटलायस की त्याला? मुलींच्या बाबतीत जास्त काळजी घ्यायला लागत असेल ना आता? Yes, of course. ती मुलीच्या काय बाबतीत काळजी म्हणजे घ्यावी मी लागते. तर तुमच्याच एका व्हिडिओमध्ये पण पाहिलं की आपण मुलींची लग्न होईपर्यंत त्यांची काळजी घेतो. कशी काळजी घेतो? जर अरे लग्न कर- होईपर्यंत नाही तर त्यांच्या लेकरांची बारसं आपल्या संस्थेमध्ये होतात. हो. हा, हो. मला काल आत्ताच म्हणाला की एक ताई आहे जी तिच्या मुलींना घेऊन आली, 2 मुलींना आहेत घेऊन. की आता खाली आहे कायरा खाली. आणि तिची मोठी हा, बहीण हा, खाली हा, खेळतायत. ती दर उन्हाळ्यामध्ये 2 लेकींना घेऊन येते. एक माहेर आहे पण- माहेर पण. हो. आणि बरेच जण तिकडे जातात. ओके हा. ओके. कसं आहे माहितीये, ह्या मुलींवर तसे काही म्हणजे जे विधिवत संस्कार जे का कुटुंबामध्ये होतात, म्हणजे जन्माला आलं की त्याचं 1.25 महिन्याने बारसं होतं, मग त्याचे वाढदिवस साजरे केले जातात, जे काही असतं ते. ह्यांच्या बाबतीत एकच असतं की ह्यांचं लग्न बरोबर विधिवत. बरोबर. आपल्याकडची सगळी लग्न ही विधिवत होतात. म्हणजे अगदी घाणा बांगड्यांचा हो. तिथून सुरुवात होते. 3 दिवस लग्न चालू असतात. ती बापरे. घाणा, ती हळद, तो साखरपुडा आणि ते सगळं जण विधिवत होतं. सगळं सालंकृत कन्यादानापासून त्यांचे ते होम हवन विधी पाठवणी होईपर्यंत आम्ही श्वास म्हणजे सोडतच नाही. आम्ही एकदा त्या गेल्या की मग आम्ही श्वास सोडतो. गेल्यानंतर पण थोडीशी लक्ष आहे. असतंच सगळे ना? दादाच्या संपर्कामध्ये असतात आणि अच्छा. त्याचा खूप मोठा रोल आहे. म्हणजे तुला सांगते 9 मुली लग्नाच्या होत्या. हम्म, हम्म. 550 पेक्षा जास्त अर्ज होते. हो. 550 पेक्षा. मग कसं सॉर्टिंग कसं केलं? मुळात एक मुलींची इच्छा असते ना की काय त्या काय शिकल्या आहेत, आपल्याला कुठल्या पद्धतीचा मुलगा बघायचा आहे. बरोबर. तो पहिला क्रायटेरिया लागतो. त्यातनं जवळजवळ 40 फायनल झाले. हम्म, हम्म. 40 मधले मग शेवटचे 9 निवडले. ओके. आणि ते 9 निवडल्यानंतर जसं घरामध्ये मुलगी दाखवली जाते ना, हम्म. सेम त्या पद्धतीने मुलगी दाखवण्याचा प्रोग्राम होतो.
तिकडे हो, सासवडला. ओके. मुलाला मुलीला बाजूला बसून तुम्हाला काही बोलायचं असेल तर बोला. त्यानंतर ती मुलगी जर म्हटली की हो मला पसंत आहे, तर त्यांना पसंती कळवली जाते. मुलीला प्रायोरिटी दिली जाते सगळ्यात पहिले. आणि मला तुला एक सांगायचंय, तुझ्या ह्या पॉडकास्टमधनं एक मेसेज दे, की आता माईंच्या संस्थेमध्ये 3 वर्ष तरी किमान लग्नासाठी मुली नाही आहेत. अच्छा. आणि यावर खूप मोठी फसवणूक चालू आहे बाहेर. ओके. माईंच्या संस्थांमधल्या मुली आहेत म्हणून सांगून त्यांना कुठल्याही मुलींचे फोटो पाठवले जातात. हा पॉडकास्ट आपण 2025 मध्ये रेकॉर्ड करतोय. हा. त्यामुळं माईंच्या संस्थेमध्ये आपल्याला किमान 2028-29 पर्यंत हो. लग्नासाठी मुली मुली नाहीये. नाहीयेत. ही आपल्याला एक सामाजिक जबाबदारी आणि सामाजिक भान म्हणून ही गोष्ट लक्षात ठेवायची. ही अगदी. आपण सगळ्यांनी गोष्ट अगदी अगदी बघूया. अगदी. आणि त्यांच्याकडनं पैसे घेतले जातात. त्यांना 15-15 हजार लोकांनी भरलेले आहे का तर गेट पास. कसला अच्छा. गेट पास? आणि इतके सुंदर. मुळात आम्ही कुणालाही फोटो बिटो पाठवत नाही. हा हा. कोण फोटो पाठवतं असं? या आणि जर तुमची जी आधी माहिती आहे ती द्या, त्याच्यानंतर पुढची सगळी प्रोसेस होते. खरंय. हे इतकी मोठी फसवणूक आहे ना की मला दर महिन्याला एका ठिकाणावर तरी स्क्रीनशॉट येतात की ताई आमची फसवणूक झाली. आणि आता ते नंबरच बंद आहेत. बापरे. आणि जे मागच्या 20-25 वर्षापूर्वी म्हणजे गर्भजल परीक्षण करून हो. जे गर्भपात केले गेले आणि मुलींचा गर्भ जो नाही ठेवू दिला आणि मुलींची संख्याने त्याचे परिणाम हे आहेत जे आता आपण बघतो. आता रोजचे फोन असतात आम्हाला की लग्नासाठी मुलगी आहे का म्हणून. मुलांची तिशी ओलांडून गेली पण लग्नाला मुली नाही. आणि हे होणार. तुम्हाला किंमत काळाच्या पुढे जाऊन चुकवावी लागते खरंय. ते आता आहे. म्हणजे काहीही पालकांचे फोन तरी कसे असतात, बघा ना काही जमलं तर. काय जमलं तर? ऍडजस्टमेंट. कसली ऍडजस्टमेंट? आणि आईने सांगितले जोवर मुलगी पायावर उभी राहत नाही, ती स्वतः सक्षम होत नाही, हा. लाथ मारेन तिथं पाणी काढेल, ही जोवर तिला स्वतःला वाटत नाही ना तोवर तिचं लग्न नाही करायचं. सगळ्याच मुली काही इंजिनियर आणि डॉक्टर होत नाहीत. खरंय, ज्या होत आहेत खरंय. त्या होत आहेत. पण किमान पार्लर्स झालं, किमान नर्सिंग झालं, ह्या गोष्टी आहेत ना की त्या कुठेही काम करू शकतात, स्वतःपुरतं कमवू शकतात, मग त्यांची लग्न होतात आपल्याकडे. तर आता खूप महत्वाचा प्रश्न आहे. म्हणजे जसं काळ पुढे जातोय तसं वैवाहिक आयुष्यात येणारे प्रॉब्लेम्स पण बदललेत. समजा हे आधीही होते, हो. आत्ताच होतात असंही नाहीये. हो. पण समजा एखाद्या मुलीला असं वाटलं गेल्यानंतर आपल्या इथून की बाबा मी जे पाहिलं होतं ते हे नाहीये, बरोबर. माझी फसवणूक झाली, तर मग काय करायचं? नाही, फसवणूक झाली म्हणताना तिला आपण कुठलंही अवास्तव चित्र तिच्या समोर रेखाटत नाही. ओके. जेव्हा तिच्या लग्नाचा मुद्दा येतो, जेव्हा तिला तो मुलगा दाखवला जातो, जेव्हा त्याचे नातेवाईक भेटतात, तेव्हा सगळं जे आहे ते क्लिअर केलं जातं समोरासमोर. आणि आपल्याकडून व्हेरीफाय सुद्धा होतं सगळं. ते होऊनच तर त्या लोकांना परवानगी ओके, मिळते ओके. आपल्याकडे यायची. ओके. म्हणजे जर तो मुलगा म्हटला असेल की माझा जॉब आहे, हा हा. जॉब दाखव, मला 40,000 पगार आहे, सॅलरी स्लिप दाखव, माझ्या नावावर 15 एकर जमीन आहे, 7-12 दाखव. हे सगळं करतो. सगळं शहानिशा करून माझं 4 खोल्यांचं घर आहे, स्वतःच आहे, दाखव तुझी घरपट्टी पाणीपट्टी तुझ्या नावावर आहे का. त्यातून मग मी तेच म्हटलं ना की 550 अर्जातनं 40 फायनल झाले. बरोबर बरोबर. म्हणजे ते सगळं क्रॉस चेकिंग होतं जे त्यांनी अर्जात लिहिलंय ना, जे खरी माहिती आहे. जिथं त्या घरात जातात, माझी वहिनी, आमची स्मिता, सगळे त्या घराच्या किचन पर्यंत जाऊन फिरून येतात. म्हणजे तुला हे सांगायचंय मला की आपण आपल्या घरातली मुलगी बाहेर देताना जी काळजी घेतो ती सगळी काळजी आपण घेतो. घरातलीच मुलगी. येस, ती सगळी काळजी. ओके. आपल्या पॉडकास्टच्या शेवटच्या टप्प्याकडे येताना माझे 2-3 प्रश्न आहेत. आणि त्यातला पहिला मुद्दा हा की हे सगळं बघितल्यानंतर ना मला असं वाटतं की मला जर हनुमान नाही होता आलं ना तर मला माझ्या खारीचा वाटा तेवढा उचलायचा आहे. तर तो मी खारीचा वाटा कसा उचलू? म्हणजे तू संस्थेला मदत करण्याविषयी संस्थेला मदत की काहीतरी मला 10 गोष्टी मिळत आहेत तर मला त्यातली वाटते ना की काहीतरी गोष्ट तर मी दिली पाहिजे. तर मी कशी द्यायची ती हे गोष्ट? वाटणं किती सुंदर आहे, खूप सुंदर आहे. नाहीतर त्याचं ओझं राहतं येस मनामध्ये. येस, राहतं. हा मनाचा जिवंतपणा असणं खूप गरजेचं आहे. आणि मगाशी जसं तुम्हाला म्हटलात की लोकांनी अपेक्षा ठेवाव्यात का किंवा लोकांच्या अपेक्षेत बोलले, मला असं वाटतं मी माझ्या अपेक्षांविषयी किंवा आमच्या अपेक्षांविषयी पण बोलावं. कारण माई असतानाचं माईंचा जनसंपर्क किंवा माईंची भाषणं यातून जे लोकांचं संस्थेशी जोडलं गेलेलं होतं ना, ते कुठेतरी ब्रेक झालं हे तर मी मगाशी बोललेच. बरोबर. मला ते सगळं परत हवंय. मला ती सगळी माणसं परत हवी आहेत, त्यांचे ब्लेसिंग्स पण. मी पोहोचतीये, मी लोकांपर्यंत पोहोचतीये. म्हणजे असे तुमच्यासारखे पॉडकास्ट म्हणा किंवा कुठे जर मला बोलावलं गेलं तर मी कार्यक्रमाला जाते.
मुळात कसं झालं माहितीये का, की आई गेल्यानंतर जी लोक माझ्या सांत्वनाला आले ना, ते एकच वाक्य बोलायचे, ताई आता तुम्ही भाषण द्या. अरे पण मी बोलू काय? माझ्याकडे काय सांगण्यासारखं? माझ्या आईकडे तिचं जगणं होतं, तिचं सोसणं होतं, तिचं संपूर्ण आयुष्याचा पट होता, तिचं काम होतं. माझ्याकडे असं काही नाहीये, कारण माझ्या आईने मला कधी ऊन नाही लागू दिलं. मी काय बोलू? पण मग जसं आपण मगाशी बोललो ना, काळ उत्तर देतो. मला एका क्षणी उत्तर मिळालं, की मी माझी आई सांगू शकते. माझ्या नजरेने मी जी आई बघितली आहे, जिला तुम्ही माई म्हणता, मी ती सांगू शकते. मी आत्ताचं काम सांगू शकते. मी संस्थेची माहिती देऊ शकते. आणि कशा पद्धतीने तुम्ही लोक ह्याला जॉईन होऊ शकता ना, ते सांगू शकते. मुळात कसं आहे माहिती आहे, लोकांसाठी हे आपले 5-6 प्रोजेक्ट आहे. म्हणजे सासवडचं ममता बालसदन, इथलं सन्मती बालनिकेतन, शिरूरचं मनशांती छात्रालय, चिखलदऱ्याची सावित्रीबाई संस्था, वर्ध्याला आपलं गोरक्षण आहे. आपण भाकड गायींना सांभाळतो. 218 गायी आहेत आता माझ्याकडे. 218. माझा जन्म गायीच्या मुठ्यात झाला. ते वचन आईने दिलं. ती नाळ तिथून जी आहे ती अजून आहे. वर्तुळ पूर्ण होतं. वर्तुळ पूर्ण होतं. त्यामुळे मला असं वाटतं की लोकांसाठी हे 5-6 प्रोजेक्ट आहेत. पण आत्ता जर आपल्या सगळ्या संस्थांमधल्या मुलांची संख्या पाहिली, जर ती आज 290 आहे, तर हे 290 प्रोजेक्ट्स आहेत. खरंय खरंय. आणि मला यासाठी जितक्या हातांनी भगवंत माझ्यापर्यंत पोहोचेल ना, ते हवंय. पैसा, आर्थिक मदत ही लागतेच, त्याला पर्याय नाही. बरोबर. पण कुणीतरी येऊन विचारपूस करणं ही सुद्धा तुमची गरज असते. मी बऱ्याचदा लोकांना बोलते की तुम्ही या वेळेला मुलांना खाऊ घेऊन आलाय, या वेळेला तुम्ही आम्हाला मदत केली, पुढच्या वेळेला काही आणू नका. पण चहाची वेळ असेल तर चहाला या, जेवायची वेळ असेल तर जेवायला या, आणि आम्हाला विचारा की आम्ही कसे आहोत. मी कुठेतरी ऐकलं होतं की प्रत्येकाला बोलायचं असतं, पण कोणीतरी ऐकणारं पाहिजे, विचारपूस करणारं पाहिजे. विचारपूस करणारा पाहिजे. ते करण्यासाठी आणि लोक हो म्हणतात अशा वेळेला. खूप लोकांपर्यंत पोचायचंय असून, खूप लोकांपर्यंत हे काम घेऊन जायचंय की बाबांनो, हे तुमच्यामुळे शक्य झालंय आणि इथून पुढेही तुम्ही हवे आहात आम्हाला, या आणि जॉईन व्हा. जिथे जिथे माईंच्या संस्था आहेत तिथे तिथे जॉईन व्हा. नॉट नेसेसरी की तुम्ही इथेच या किंवा तिथे, कुठेही जॉईन व्हा. माई परिवारात जॉईन. माई परिवाराला जॉईन. आपण डिस्क्रिप्शन मध्ये बँक अकाउंटचे डिटेल्स आणि पत्ता देऊयात, नक्कीच. त्यातून लोक आपल्यापर्यंत त्यांचे मदतीचे हात पोहोचवू शकतील. लोकांनी स्वतःही इथे येऊ लोकांनी खरं तर त्यांनी तेच काम आहे. बघू द्या तिथे ज्या पद्धतीने आपण काम करतोय. आणि इथलं बघितल्यानंतर मला नाही वाटत की कोण नाही म्हणेल, किंवा ते आपसूक मनातून येईल की एवढं सगळं इथं आपोआप घडतंय, तर माझ्याकडून मला थोडंसं द्यायला काय हरकत आहे. आता मला माझ्या आवडीच्या टॉपिक वरती यायचे. शेवटच्या टप्प्याकडे आता की हे सगळं करत असताना गझल, कविता आणि ती जी स्वतःमध्ये कला आहे, त्या कलेला वेळ देणं, ते आतून काहीतरी बाहेर येणं, हे कसं जमतं? तुला एक सांगू, असं चला आता माझी लिहायची वेळ झाली म्हणून असं कधीच होत नाही. ते सुचतं कुठेही, केव्हाही, कसंही सुचू शकतं. मला पोळ्या लाटताना सुचतं, चपाती बनव, सिरियसली खोटं नाही याच्यामध्ये. पण जे मी लिहिते, म्हणजे शक्यतो माझ्याकडनं गझल लिहिली जाते, तर तिचा जो आकृतीबंध आहे, तिचं जे गोटीबद्ध मिसरा जो तयार होतो ना, का कुणास ठाऊक, पण ते चपाती लाटताना मला जास्त सुचतं. अच्छा. म्हणजे कधी कधी वाटतं की सगळ्या बिल्डिंगच्या चपात्या कराव्या किंवा मग सगळ्या सोसायटीच्या चपात्या कराव्या, माझ्या ते एका दिवसात गझल संग्रह येतील. आणि तो वेळेपणा लागतोच. किडिंग पण असं काही वेळ नाहीये लिखाणाची. मला असं वाटतं ही सुद्धा आईकडनं आलंय. कसं काय? माझ्या आईने वेळोवेळी जे लिहून ठेवलं ना, हम्म. म्हणजे अलीकडे बघ, मी बऱ्याचदा तसा उल्लेख केलाय की तिच्या 4 ओळी आहेत की निखाऱ्यावरी दुर्दैवाच्या पडली चिमणी पिलं. बघा, निखाऱ्यावरी दुर्दैवाच्या पडली चिमणी पिलं, कवटाळुनी हृदयासी त्यांना मी आईचं प्रेम दिलं. लय कळतीये? सदा भुकेचा कहर माजला, अन्न मिळाले कधी, 4 घास मागाया आले तुमच्या दारात. तिच्यामध्ये हे होतं, ही लय होती. मे बी तिच्या कामामुळे किंवा तिच्या व्यापामुळे तिला त्याला काही खत पाणी घालता नाही आलं, पण जर मी लिहित असेल ना, तर ते तिच्याकडून आलेलं आहे. ती ममता तिकडून आली. अख्खी ममताच तिकडून आली. आणि हा शेवटचा प्रश्न आहे की तू ऐवज दुसऱ्याचा वेड्या, हे सुचलं कसं? हे सुचलं कसं? अरे काय सांगू तुला मी आता,
काय- सुचण्यामागं Yes. काहीतरी असतं नाही, असं नाही, मला नाही, तुला वाटतं. तुला तुला सांगते बरेचदा आणि ते कशाबद्दल होतं? हा जे आहे तेच आहे ते बरेचदा काय होतं माहितीये का की त्यातले पहिले शेर जे आहे पहिला जो शेर आहे ना की कसा धरावा नेम तुझ्यावर बरोबर आहे हे आपण कसं बोलू मी तुला काय करू मी तुझं ह्यातनं जे असतं ना ते आपण कुणालाही बोलू शकतो म्हणजे आपल्या लेकरांना बोलू शकतो आपल्या मित्राला बोलू शकतो आपल्या पार्टनरला बोलू शकतो म्हणजे जो नवरा बायकोला किंवा बायको नवऱ्याला काय बोलू तुला कसं काय राहणार करू तुला? हा कारण अजून आहे प्रेम तुझ्यावर ते खूप सहजपणे आलं होतं खूप सहजपणे की कसा धरावा नेम तुझ्यावर अजून आहे म्हणजे तुला मी दुखापत किंवा तुला मी त्रास किंवा तुला मी छळणं किंवा तुला मी टोचून बोलणं तरी कसं करू माझं जीव पण आहे तुझ्यामध्ये हे होतं आणि ते खूप सहज आलं होतं कसा धरावा नेम तुझ्यावर नेम म्हणजे डायरेक्ट बाणाने तुला घायाळ निशाण्यावर करणं कसं घायाळ घ्यायचं? करणं हा, येस घायाळ हा. करणं इजा पोहोचवणं मग ती मनाची किंवा कुठलीही कसा धरावा नेम तुझ्यावर अजून आहे प्रेम तुझ्यावर हे सहज आलं होतं आता ते नेम आणि प्रेम प्रेम. हा. साहजिक तिथे काफिया जो असतो गझलेचा तो फिक्स झाला होता मग तसे मी पुढचे काफिये बघितले की ते पुढचे काफिये काय असू शकतात ब्लेम क्लेम सेम शेम हेच सगळं आलं आता मला एक सांग क्लेम सारखा शब्द क्लेम म्हणजे काय मालकी हक्क मालकी सांगणे हक्क. बरोबर बरोबर. हक्क दाखवणे हे आलं की नाही आता मी जर म्हटले असते की तू माझा आहेस म्हणून मी तुझ्यावर क्लेम केला त्यात मजा आली असते का नाही. पण मी जेव्हा म्हणते की तो माझा नाहीये रे कसं मी क्लेम करू लोकांना कसं लगेच असं वाटतं अय्यो आठवतं. ते होतं तिथे आणि ती गजली येते त्यासाठी काही घडणं गरजेचं नाही की मी जर म्हटलं असतं की तू माझाच आहे त्यामुळे माझा क्लेम तुझ्यावर असणारच आहे ह्यात मजा नाहीये खरे खरे. तू माझा नाहीयेस तर मी कशी क्लेम करू किंवा मी कसा क्लेम करू हे लोकांना अपील अपील झालं झालं. ते आवडलं त्यामुळे ते इतकं व्हायरल झालं की कुठे गेलं तरी कुणी ना कुणी मला भेटतं ताई अजून आहे प्रेम तुझ्यावर मी हातच जोडते अरे साहित्य मूल्य काही नाहीये त्याला त्याला असं काही भेटायचं ते सहज आलेलं आहे पण ते लोकांना आवडलं तीच आहे ते क्लेमला धरून जे लोकांना आवडून गेलंय किंवा जी तिथे एक पलटी मारली गेली आहे ना ती सहज झाली तशा मागे काही कारण नाही बाबा माझा खूप चांगला संसार आहे तुमची आवडती गझल कोणती आहे तुम्ही लिहिलेली किंवा तुम्ही लिहिलेलं माईंना आवडलेलं एखादं काही आहे का की जे तुमच्या अगदी हृदयाच्या जवळ आहे? खूप आहे म्हणजे माझं जेव्हा पहिलं पुस्तक आलं विळखा एक बंध 2012ला मी आणि मला ज्याने गझल शिकवली माझा गुरु सुधीर मुळे आम्ही दोघांनी मिळून ते लिहिलं आणि ते पुस्तक आहे फार आवडायचं तुझ्याजवळ कायम असायचं ते विळखा ओके, एक बंध ओके. कुठलंही पान उघडून वाचायला लागायची ती आणि माझ्या 2 ओळी होत्या ज्या ती तिच्या रूममध्ये पण होत्या आतमध्ये तिने त्या खाली पण लावल्या होत्या की हे कसले भोग विधात्या तू लिहिले भाळावरती हे कसले भोग विधात्या तू लिहिले भाळावरती तो चंद्र उशाला असतो आणि वणवा दारावरती वा. हे कुठल्या तरी याच्यात लिहून गेलं माझ्याकडनं पण तिला ते इतकं आवडलं की ती कितीतरी तिच्या भाषणांमध्ये पण उल्लेख केलाय तिने त्याचा तिला ते प्रचंड आवडलेलं आणि जर माझ्या आवडीचं म्हणशील हा. तर जी आईवर रचना लिहिली गेली ती तर मला आवडतेच बऱ्याचशा गझला अशा आहेत की ज्या मला असं वाटतं की येस आपण इथं बऱ्यापैकी लिहिले पण एक त्यातली आहे जी मी तुला त्यातले 2-3 शेर सांगू शकेन प्लीज. तुला आवडतायत का बघ की दिली वारशाने महंती मला दिली वारशाने महंती मला व्यथांची मिळाली पसंती मला दिली वारशाने महंती मला व्यथांची मिळाली पसंती मला असत्या दिली साथ तू जन्मभर खरे फक्त कळणार अंती मला खरे फक्त कळणार अंती मला जरा थांबना सावलीला सखे जरा थांबना सावलीला सखे उन्हानेच केली विनंती मला बापरे. जरा थांबना सावलीला सखे उन्हानेच केली विनंती मला आणि त्यातला शेवटचा शेर होता की अव्हेरू कधी लागली जर धरा जमीन अव्हेरू कधी लागली जर धरा मिळो आसरा असं म्हणती मला सगळंच त्यामध्ये आलंय आणि प्रत्येकाचं सगळं त्यामध्ये आलंय. दिली वारशाने म्हणते म्हणते मला व्यथांची मिळाली पसंती मला खरं.
आय गेस या पॉडकास्टमध्ये मला इथेच एंड करायचंय. प्रत्येकाला तो विचार त्याच्या डोक्यात राहू देत. आणि मंडळी, तुम्हाला हा पॉडकास्ट कसा वाटला मला जरूर सांगा. ममता ताईंसोबत आणखीन काही बोलायचं असेल तर मला जरूर सांगा, कारण मला इथे यायला आवडतं. त्यामुळे तो माझा स्वतःचा थोडासा स्वार्थ आहे. आणि तुम्हाला आवडला तर लाईक करा, शेअर करा. आणि जर तुम्हाला काही वाटलं तर खाली आपण डिस्क्रिप्शन मध्ये डिटेल्स दिलेत, त्यामुळे तुमचे मदतीचे हात पुढे येऊ देत. आणि ताई, तुम्ही वेळ दिलात आणि ताईला काय थँक्यू म्हणायचं, त्यामुळे नको थँक्यू म्हणूस. नाहीच म्हणणार आहे. नाही नाही पण म्हणायचं. मला इथे येऊन खूप छान वाटलं. तुम्हालाही वाटलं असेल, अशीच अपेक्षा करतो आणि थांबतो. थँक्यू. थँक्स मॅम.